सर्वांना नमस्कार माझा. सरांना पण नमस्कार. सर, जे काही शिकवतायत आपल्याला ते अगदी तंतोतंत असतं सगळं. म्हणजे खूपच छान सर घेतात एक एक विषय. तर आज केपलर सिस्टीम आहे. केपलर म्हणजे रवीच्या नंतरचा असणारा ग्रह अगोदरचा ग्रह कसा फलादेश देईल त्या बाबतीत सर शिकवतात. तर सरांना मी विनंती करते, सर तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा चव्हाण मॅडमचं स्वागत करतो आणि इत्यादी सर्व सभासदांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपले दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी कुलकर्णी आहेत. सर्व कुलकर्ण्यांचं स्वागत आहे आणि इत्यादी सर्व सभासदांचं स्वागत आहे. आणि आज आपला विषय जो आहे तो केपलर संदर्भात आहे. तुम्हाला कुंडली पाठवलेली आहे. ती कुंडली जी आहे ती धनु लग्नाची कुंडली आहे आणि धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नीच त्या ठिकाणी चंद्र हा ग्रह तिथे आहे. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी फलादेश कसा करावा, तर सूर्य सिद्धांताच्या याच्यामध्ये पहिला टेक्निकल भाग जो आहे तो तुम्हाला मी समजवतो. आता कुंडली मॅडम लावतील तर तारीख पहिलं, मला वाटतं तारीख लावायची गरज आहे का? तरी सुद्धा लावा मॅडम तुम्ही तारीख. तारीख तारीख लावा. चौदा 5/1979 ची तारीख आहे. वेळ रात्री 9:13 आहे. जन्म पुण्याचा आहे. कळलं का? सायनमध्ये ऐनांश 0 आहेत. आता त्या ठिकाणी आपण बघितलं तर धनु लग्न आलेलं आहे आणि धनु लग्न जे आहे हे 23 अंशाचं लग्न आहे. लावली हा सर. हा, आता हे 23 अंशाचं लग्न आहे बघा, तुमच्या समोर कुंडली आहे. तर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सूर्यापासून चंद्र हा अति दूर गेलेला आहे. तर थोडस आणखी एक तुम्हाला टेक्निकल भाग असा सांगतो मी तुम्हाला की ह्याच तारखेच्या याच्यामध्ये जर आपण निर्जनमध्ये गेलो, कारण का ही एक विचारधारा आहे, तर 14/5/1979 ला गुरु हा कर्केला होता. कुठे? तर आपल्याला आपण जेव्हा निर्जनमध्ये जातो त्यावेळेला, आणि जेव्हा गुरु कर्केला असेल तर त्यावेळेला सूर्य हा बरोबर त्या ठिकाणी जेव्हा बघतो तो गुरु कधी ट्रान्सफर हे झाला असेल, बदल झाला असेल, तर मिथुन राशीला सूर्य असेल त्यावेळेला. म्हणजे हा जो भाग आहे तो तुम्हाला सायनमध्ये वेगळा आहे आणि निर्जनमध्ये वेगळा आहे. म्हणजे हा टेक्निकल प्रोसेस आहे. आता त्याच्यामध्ये बघितलं आपण इथे तर सूर्य आहे कुठे? ऋषभेला, आणि गुरु जो आहे तो आहे सिंहेला. म्हणजे याचा अर्थ की रवी जवळ येण्याची आवश्यकता त्या ठिकाणी त्याला भासली नाही. कळलं? म्हणजे त्या ठिकाणी जो मे महिना आहे 14 तारखेचा याच्यामध्ये आपण बघितलं तर 14 तारखेला सूर्य ह्या ठिकाणी किती अंशाचा आहे, तर त्याच्यावरून आपल्याला गणित करायला बघितलं तर सूर्य 23 अंश 15 कलेचा आहे. हा, तिथे दिसत असेल तुम्हाला 23 अंशाचा सूर्य आहे. मग आता एवढा गुरु लांब गेलेला आहे तर सायनमध्ये कसं असतं, आपल्याकडे निर्जनमध्ये पद्धती अशी आहे की जेव्हा राशांतर होतं एखाद्या ग्रहाचं त्यावेळेला सूर्य हा मागे असतो. शनीच्या राशांतरामध्ये आपण जर बघितलं तर सूर्य पुढे असतो आणि शनी मागे असतो. म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्या माहिती नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही गोष्ट टेक्निकल कळायला हवी, लोकांमध्ये जेव्हा तुम्ही उठबस करता त्यावेळेला तुमची चर्चा असेल तर त्या चर्चेमध्ये तुम्हाला काहीतरी येतंय असं लोकांना निश्चितच वाटलं पाहिजे की तुम्ही बुद्धिमान आहात. म्हणजे याचा अर्थ की त्या ठिकाणी तुम्हाला जे टेक्निकल अनालिसिस म्हणतो आपण, तर ते टेक्निकल अनालिसिस मी तुम्हाला आता समजावून सांगितलं. तर सर सगळ्यांना पुन्हा कळलं एकदा का? सांगा प्लीज. सर सर माझं नेट गेलं होतं, पुन्हा एकदा सांगा प्लीज. हा, असं आहे मॅडम की आपण जेव्हा 78 सालाचीच ही कुंडली काढली आणि ती हा जर निर्जन मध्ये वाचायचा प्रयत्न केला 1979 हा सालची, तर हा ह्या दरम्यान मध्ये तुम्हाला कर्केला गुरु आढळेल.
कळलं का? अच्छा. हा हा. हा. आणि जो मे महिना आहे तारीख, तर त्या हा. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेष राशीला तिथे सूर्य हा आपल्याला आढळतो. कोणत्या ह्याच्यामध्ये? तर निर्यनमध्ये. बरोबर आहे? अच्छा. हा. आता इथे कमाल अशी आहे की हम्म तुम्हाला असं दिसेल तर ह्यात हे चर राशी आणि स्थिर राशीमध्ये, तर चर राशीमध्ये जर ग्रह असेल तर तुम्ही कुंडली काढून पहा तुमच्याकडे 78च्या दरम्यानची, तर हम्म त्यावेळेला तिथे गुरुला ओलांडून सूर्य पुढे गेलेला असेल किंवा तो सिंह राशीमध्ये गेला असेल, पण गुरु कर्क राशीमध्येच त्यावेळेला असणार. आता इथे काय झालेलं आहे की इथे सूर्य जो आहे तो वृषभेला आहे आणि गुरु 2 अंशाचा सिंहेला आहे. याचा हो अर्थ की सूर्यापासून गुरु लांब आहे. हो कळलं? मग हो तिथे हो. आपल्याकडे कसं असतं की सूर्य आणि गुरु यांची युती होते कालांतराने, म्हणजे साधारणतः 8 दिवसांनी 10 दिवसांनी. पण हम्म सूर्य हा या गुरुला परमिट करतो आणि राष्ट्रांतर होतं. तर इथे हम्म तसं झालेलं नाही. हम्म. हो म्हणजे सायन आणि निर्यन मधला हा फरक आहे. हो कळलं का? सर. हो हा. सर, आलं लक्षात. म्हणून म्हणून तुम्ही जर कधी डिस्कशन मध्ये गेलात तर त्यामध्ये सायन मध्ये तुम्हाला कुंडली वेगळी दिसते आणि मग तशाच हम्म. याच्यावरती आपल्याला जेव्हा फलादेश करायचा असतो तर त्यावेळेला तुम्हाला हा अनुभव असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे सगळे ग्रह जे आहेत ते निजनमध्ये पुढे गेलेले असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला असं आढळतं की सूर्य आणि सूर्याच्या ह्याच्यामध्ये आणखी तुम्हाला सांगतो मॅडम की सूर्य ह्या कुंडलीमध्ये किती अंशाचा आहे बघा. 23 तेवीस अंशाचा. 23 अंश आहे ना? मग हो 23 अंशाचा जर सूर्य असेल तर तो वृषभ राशीमध्ये आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 23-20 ला मृगशीर्ष नक्षत्र आहे का रोहिणी आहे? तर रोहिणी आहे. कळलं? हं, हो 23-15 आहे. 23-20 ला त्या ठिकाणी मृगशीर्ष सुरू होतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला हा सूर्य दिसतोय, तो त्या तारखेनुसार रोहिणीमध्ये चतुर्थ चरण मध्ये दिसणार नाही. कळलं? तर त्या हो ठिकाणी हो 15 तारखेच्या दरम्यान सूर्य हा तुम्हाला कृत्तिका नक्षत्रामध्ये सापडेल आणि तो सुद्धा मकर नवमाशामध्ये. कळलं? अच्छा. हा आणि फरक इथे आहे. इथे कर्क नवमाश आहे. तर कर्क नवमाश हो आणि मकर नवमाशामध्ये 7 नवमाशांचं अंतर आहे. तर त्या हो हो ठिकाणी 7 नवमाशाचं जे अंतर आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. तर हा एक टेक्निकल अनालिसिसचा भाग आहे. हो हो कळलं? हो म्हणजे सर, आलं लक्षात. हा. ओके. आणि जर समजा त्या ठिकाणी जर समजा ऋषभेला रवी असता तर त्यावेळेला मिथुन राशीमध्ये गुरु असता, तर गुरु तिथे जास्ती अंशावरती असता आणि थोड्या दिवसांनी जेव्हा मिथुनेला रवीचं आगमन होईल त्यावेळेला कर्केला गुरु गेला असेल. हो हे हो. कशात झालं? तर निर्यनमध्ये. आता निर्यांचा झाला. इथे गुरु 2 अंशाचा आहे आणि रवी जो आहे तो हं, 23 अंशाचा आहे. 23 अंशाचा. ही जी तफावत आहे ही टेक्निकल कळणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता आपण हो फलादेशाकडे वळूया. सगळ्यांना कळलं का व्यवस्थित? हो सर, थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता इथे आपल्याला पाहायचं आहे तर हा चंद्र जो आहे हा चंद्र सुद्धा त्या ठिकाणी एकटा आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये असणार हे जे लग्न आहे ते आपण बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला गुरुला किती बळ प्राप्त होणार आहे हा आपला मुख्य विषय आहे. बरोबर आहे की नाही? गुरु हा लग्नाधिपती म्हणून सायनमध्ये सांगितलेला आहे आणि चंद्र हा लग्नामध्ये आहे आणि तो त्या ठिकाणी मग तुम्ही अष्टमेश म्हणाला तरी चालेल, पण लग्नी चंद्र आहे तर त्याचा फलादेश पण तुम्हाला तिथे आढळेल. आता तसं बघायला गेलं तर सायन प्रमाणे ही कुंडली जी आहे तर ही कुंडली एका शिक्षकी पेशेमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची आहे आणि तो अतिशय हुशार आहे आणि तो त्या ठिकाणी शिक्षकाच्या ह्याच्यामध्ये जे MBA फायनान्स आणि हे असतं तर त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि तो अतिशय गणित तज्ञ आहे. म्हणजे फायनान्सच्या बाबतीत. बँकिंग गणित वेगळं असतं नेहमी. तर अशा तऱ्हेने ह्याचा जो प्रगतीचा भाग आहे तो तुम्हाला दिसेल. तर रवी बुधाची युती आहे वृषभ राशीमध्ये. वृषभ रास ही आर्थिक दृष्ट्या नको असणारी आणायचं. इलेक्शन
आर्थिकदृष्ट्या तिथे बलवान असं समजली जाते. तर अशा वेळेला तिथे सूर्य आणि बुध यांची युती आहे. व राशी कोणाची आहे तर शुक्राची आहे. कळलं का? मग अशा वेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये फलादेश कसा करायला लागेल किंवा त्याला ही संधी का मिळाली याबद्दल विचार करायचा आहे. आता इथे दुःखाचा जर आपण विचार केला तर दुःख हे दशम स्थान आणि चतुर्थ स्थानाचं दुःख आहे. तर त्या दुःखामध्ये काय झालं तर अतिशय कठीण काळ, कठीण परिस्थितीमध्ये याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर ही व्यक्ती फायनान्शियल सेक्टर्स मध्ये जाऊन अतिशय चांगल्यापैकी तिथे जे बँकिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये तो लेक्चरर म्हणून काम करतो. आणि अर्थव्यवस्था ही कशी असावी ही फार महत्वाची आहे. अर्थव्यवस्था सगळ्यांना जमते असं नाही. तर अर्थतज्ञ मुळामध्ये धनु लग्न हे जे आहे हे अर्थकारणाचं लग्न आहे, ते लक्षात ठेवा. अर्थकारण नसेल, आता जसं आपण बघतो की फायनान्शियल बजेट सुरू आहे, तर तशाच प्रकारे हा लोकांना ती इन्व्हेस्टमेंट आहे, ग्रोथ आहे. तर गुरु हा ग्रोथचा कारक आहे. तर अशा तऱ्हेने तो आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सायन कुंडलीमध्ये म्हणजे केपलर मध्ये तो गुरु हा भाग्यस्थानामध्ये विराजमान असून त्या ठिकाणी तो 2 अंशाचा आहे. याचा अर्थ तो मेष नवमाशी संबंधित आहे. कळलं? आता त्यावेळेला तुम्हाला रवी बुधाची युती आहे, मागे शुक्र मंगळ आहे. तर आपण जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याला जे लहानपणाचं दुःख जे आलं तर रवीचं मागच्या बाजूने दृष्टी बघितलं तर जे केतू आहे. म्हणजे काय झालं, केतू असल्यामुळे तिथे एक पार्टिशन तयार झालं. आपण हर्डल्स म्हणतो ना, अर्गला, आपण शिकलो होतो ना अर्गला. हॅलो. हो सर. हो हा. सर. मग अर्गला ती तयार होते म्हणून चतुर्थ स्थानाचं फळ जे आहे त्याला त्याप्रमाणे प्राप्त झालं नाही. आणि कालांतराने त्या जातकाला त्याच्या स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या मेहनतीवरती, स्वतःच्या बुद्धीवरती त्याने त्याचा संसार जो आहे तो त्या ठिकाणी तिथे निर्माण केला. तर तो कशामुळे केला तर त्याला ते कष्ट का करावे लागले, कारण का चतुर्थ स्थान जे आहे ते केतुयुक्त आहे. आणि आपण सुरुवातीपासून केपलर मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा केपलर सूर्यापासून मागच्या 3 राशी आणि पुढच्या 3 राशी याच्यामध्ये जास्तीत जास्त बळ मिळतं, तसंच सूर्य हा कर्क राशीला सुद्धा बलवान करतोय. आणि त्याचा अधिपती जो आहे तो तिथे लग्नस्थानामध्ये मित्राच्या राशीमध्ये विराजमान आहे. असं सुद्धा आपल्याला गणित करायला लागेल, करायचं असतं. इथपर्यंत लक्षात आलं? हो सर. हा. हो सर. आता मूळ पिंड जो आहे धनुराशीचा तो तुम्ही कायम स्वरूपात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि असं बघायला गेलं तर ही व्यक्ती आता किती वर्षाची आहे तर साधारणतः आपण 75चा जन्म बघितला तर किती वर्षाची आहे हे जर विचार केला, काय वाटतं तुम्हाला? 45 वर्षाची म्हणा. 79 45 वर्षाचा. हा. मग आता 45 वर्षामध्ये याचं आयुष्य जे आहे हे भरभराटीला कधी आलं असेल तर त्याने साधारणतः वयाच्या 26व्या वर्षी फायनान्शियल MBA हा कोर्स चालू झाला होता. त्यावेळेला वय होतं 26. म्हणजे साल कोणतं असेल बघा तुम्ही? 87. कोणतं साल असेल? 97. 2005 सर. हा. आता 2005 मध्ये तुम्ही जर एज्युकेशन सेक्टरचा विचार केला तर त्यावेळेला नवीन नवीन काही घडामोडी झाल्या होत्या की नाही सेक्टर्स मध्ये, एज्युकेशन पार्ट मध्ये. कळलं? तर बरेचसे शिक्षणामध्ये बदल झाले होते. तर तसं ह्याने तो जो अभ्यासक्रम स्वीकारला आणि त्याने त्या कामाला सुरुवात केली. पण आपल्याला लक्षात ठेवायचं असतं की जेव्हा सायन कुंडली आपण वाचणार आहोत त्यावेळेला तुम्हाला ती कुंडली कोणत्या लग्नाची आहे, त्याचा लग्नेश जो आहे तो सिमिलर तत्वामध्ये आहे. आणि सिमिलर म्हणजे अग्नितत्व आहे. त्याच्यामध्ये त्याचा मंगळ हा ग्रह सुद्धा अग्नितत्वामध्येच आहे आणि तो मेषेला आहे. कळलं नाही का? बघा. हो सर. हा. मग त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही तत्वांचा विचार सुद्धा केपलर मध्ये केलेला आहे
आणि मंगळ आपण बघितला तर तो 28 अंशाचा आहे, म्हणजे पूर्ण त्याने त्या ठिकाणी रवी सारखाच पूर्णपणे ती राशी भोगलेली आहे. तर 28 अंशाला कृत्तिका नक्षत्र येतं. समजलं? म्हणजे कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे आले, कशा रीतीने आले, त्याला काळ लागतो. मग आता जर आपण बघितलं की 2005 मध्ये जर गोचर बघितलं, पण पहिल्यांदा मूळ कुंडली वाचते वेळी तुम्हाला विचार केला पाहिजे, ज्या राशीमध्ये चंद्र आहे त्याचं मन कुठे जाईल, कुठलं काम करेल. तर त्या ठिकाणी धनुराशीचे सगळे नियम, धनुराशी मुळातच शिक्षक पेशेतली आहे, सोन्याच्या व्यापारातली आहे, वस्त्र निर्माण करणारी आहे, अध्यात्माच्या याच्यामध्ये अतिशय उच्च स्तरावरती जाणारी आहे, नावलौकिक मिळवणारी आहे. अशा सर्व गोष्टी तुम्हाला ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे. कळलं का? काढता का जरा कुंडली मॅडम? मग यांना आपण काही हे करायचं असेल तर हे करू. हा, आता तुम्हाला काही प्रश्न आहेत तर सांगा. सर तुम्ही सांगितलं की चतुर्थचं आणि दशम स्थानाचं दुःख आहे, म्हणजे राहू केतू जिथे असतील त्या स्थानातच फक्त हो दुःख बघायचं, हो, हे त्या नियम स्थानाचं आहे. होईल आहे. आणि त्याच्या सोबत हा. असणारा ग्रह हा त्यांनी आपल्याकडे प्रेतशाप योग म्हणतात, पण त्यांनी त्या हो. ठिकाणी तिथे ग्रहण म्हणून सांगितलंय. आणि केपलर सिस्टम्स मध्ये इक्लिप्सला फार महत्व आहे. आणि अशी जी ग्रहणांवरती भरपूर काही संशोधन त्यांनी केले. माझ्याकडे साधारणतः एक सॉफ्टवेअर होतं, आता ते चालत नाही. तर त्याच्यामध्ये 200 वर्षाची ग्रहणं कुठल्या प्रांतात झाली असतील, कोणत्या तारखेला झाली असतील, त्याच्यामध्ये इन डिटेल्स केपलर मध्ये होते. इन डिटेल हो 200 का? वर्ष, हम्म. 200 वर्ष जुनं. म्हणजे त्यांनी ग्रहणावरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे. मग तिथे भर चंद्र दिलेलं. असतो, बुध असो, शुक्र असतो, हो. तर ते त्यांनी ग्रहणच योग सांगितलेला आहे. मग अशा वेळेला इथे शनी आणि राहूचा जो योग आहे आणि तो कर्मस्थानामध्ये, दशम स्थानामध्ये, तिथे दुःख हे कुठलं ना कुठलं तरी जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होणार. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तर फलादेश देतेवेळी त्या दशम स्थानावरतीच दृष्टी ठेवून त्याचं दुःख हे निश्चित येणारच आहे. मग ते कधी येईल, त्या काळामध्ये त्याला लहानपणीच हे दुःख झालं, म्हणजे आर्थिक स्थिती एवढी काही चांगली नव्हती, पण तरी सुद्धा आपण असा विचार केला की पुढे जाऊन जातक हा आर्थिक स्थितीमध्ये समृद्ध होईल का. तर धनु लग्नामध्ये एक विशेष आहे की जरी व्यक्ती गरीब कुटुंबात जन्माला आला आणि त्याने कष्ट केले, तर त्या ह्याच्यामध्ये तो सर्वोच्च शिखर निश्चितच गाठवू शकतो. आता याचं वय 45 आहे, म्हणजे साधारणतः जर आपण जॉबमध्ये बघितलं तर 15 वर्ष त्याचं आता तिथे सर्व्हिसमध्ये राहिलेली आहेत. त्याच्यानंतर सुद्धा तो चांगल्यापैकी तिथे यश मिळवू शकतो. कारण का की फायनान्शियल कन्सल्टंट्स जे आहेत त्यांना बाजारामध्ये भरपूर मागणी आहे आणि लोक पैसे कमवतात, पण पैशाचं नियोजन कसं करायचं ह्याच्याबद्दलचे अक्कल नसते. मग असे काही गाईडलाईन देणारे लोक असतात, तशा तऱ्हेचा व्यवसाय जातक करू शकतं असं आपल्याला सांगायचं आहे. कळलं का? आणि चंद्रावरती आपण जर बघितलं तर काही कुयोग झालेले आहेत का, असं सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. चंद्राच्या आजूबाजूला ग्रह नाहीत याचा अर्थ चंद्र दुबळा आहे हा त्या ठिकाणी असं हे धरायचं नाही. नाही. कारण का की चंद्र हा केंद्र योगात आहे, म्हणून तुमचं काम होत नाही हे फक्त तात्कालिक एक भीती आहे किंवा सांगितलं जातं, पण त्याचा हो, काही हो. संबंध नाही. एकटा जीव सदाशिव मनुष्य सुखी असतो. मग तसा चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी फर्स्ट हाऊस मध्ये आहे. मग तसंच मी तुम्हाला सांगितलं की तिथे त्रिकोण बघितला आपण तर तो अग्नितत्वाचा आहे. जेव्हा व्यक्ती अग्नितत्वामध्ये संबंधित जेव्हा जन्म घेते त्यावेळेला त्याचं चाणाक्षपणा हा तुम्हाला निश्चितच दिसून येतो. बघा तुम्ही, अग्नितत्वामध्ये जर एखादी स्त्री असेल किंवा एखादा मुलगा असेल, पुरुष असेल, तरी सुद्धा तो त्या मनाने लवकरात लवकर ग्रास्पिंग करतो आणि आपल्या प्रगतीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. हा एक जागतिक नियम आहे. जागतिक. तो कधीही असा तिथे रेंगाळत किंवा लोळत बसणार नाही की मी काय करू, कसं झालंय, ते झालंय. अशा सगळ्या गोष्टीला टू बी ऑर नॉट टू बी असं काही भानगड होत नाही. किंतु परंतु त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, किंतु परंतु, तर तसं होत नाही. आणि सर इथे सप्तमेश बुध त्याच्या वेळामध्ये गेला आहे,
आणि हा. रवी सोबत आहे तो, तर मग त्याचं कसं हे करायचं? नाही म्हणजे आता ऍज ऐका. अ सप्तमाचा व्यय स्थान ओके पकडून. ओके 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 ऍग्री विथ यू. हम्म. मी सांगतो तुम्हाला कसं असतं हा. मॅडम. काही जे नियम आहेत आपल्या पारंपरिक मधले आणि केपलर मध्ये सुद्धा, तर हा. तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा जातकाचं सप्तम स्थान दूषित झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सप्तमेश षष्ठात गेलेला आहे, बरोबर हा. आहे ना? हा. हा. हो. तर एक नियम असा आहे की तो कोणासोबत आहे, तर तो रवी सोबत आहे, अच्छा, बरोबर म्हणजे आहे. रवीने तेज दिलं त्याला. हा. आणि आता बघा तुम्हाला सांगतो मी, आपण असं घ्यायचं. पारंपरिक मध्ये पण आपण जर हो बघितलं तर. तर एखादा सप्तमेश हा जर रवियुक्त असेल, मग आता तो जर गुरु असेल तरी सुद्धा तो तेजस्वी आहे, तो जर शुक्र असेल तरी सुद्धा तो तेजस्वी आहे. सप्तमेश, सप्तमात येणारी राशी कोणती जरी असेल, उलट त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की नॉट ओनली द सेव्हन्थ हाऊस बट द अदर पीपल, ज्याला आपण सेव्हन्थ हाऊस म्हणतो, तर त्या ठिकाणी हम्म. सुद्धा तुम्हाला त्यातून पण यश मिळतं. दरवेळेला सप्तम स्थान, विवाह, ह्याच गोष्टी आपण जे धरलेले आहेत, तर ते चूक आहे. तसं नाही. तुम्हाला समाजामध्ये इत्यादी गोष्टींमध्ये सुद्धा रुची असणं किंवा प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे, कळलं? आपण एरवी म्हणजे 6, 8, 12 ग्रह चांगला नाही वगैरे, ते हे आता जे पारंपरिकचं आहे त्यानुसार नाही फलक द्यायचं इथे. नाही, आता काय गंमत आहे माहिती आहे का मॅडम, हम्म. की मी तुम्हाला एक हे सांगतो, ऐका 2 मिनिटं. जास्ती वेळ घेत नाही. एक उदाहरण सांगतो. तुम्ही हा. जसं की एक ह्याचा खानचा पिक्चर होता आणि हम्म. एक थ्री इडियट पिक्चर होता, बरोबर आहे? हा. हा. बरोबर आहे का? एक हम्म. थ्री इडियट आणि एक दंगल, असे 2 पिक्चर होते. हम्म. तर थ्री इडियट मध्ये जेव्हा ते कॉलेजमध्ये मुलं जातात, तर ती मुलं जेव्हा तिथे शिकतात तर ती मॅच्युअर्ड असतात, हा. बरोबर आहे. हो. म्हणजे तिथे आईबाबाचा चष्मा वापरायला लागत नाही. आई नाही. वडिलांचा चष्मा कधी वापरायला लागतो, जेव्हा तो बाल्यावस्थेमध्ये असतो, त्याला 10वी पर्यंत शिक्षण असतं, तर तो इट इज कंट्रोल बाय हम्म. पेरेंट्स. हा. पण ते जर दंगल पाहिलात तुम्ही, तर त्या ठिकाणी त्याच वेळेला त्या 2 मुली असतात, तर त्या कुस्ती खेळतात आणि त्या विजयी होतात. त्याला वडिलांची गाईडलाईन असते, हा. कळलं का? हा. मग थ्री इडियट मध्ये जे 3 मुलं असतात ती काहीच शिकत नाही, पण चौथा मुलगा फार पुढे जातो आणि त्या ठिकाणी तो चांगलं नाव कमावतो, कारण तो कॉन्सन्ट्रेट करतो शिक्षणामध्ये. त्याला अनेक संकट येतात, अनेक त्याची हा. निंदा होते, म्हणून तुम्ही थ्री इडियट पिक्चर आवर्जून अगेन अँड अगेन पहा, तर तुम्हाला त्यातलं जे लॉजिक आहे ते कळेल. मग तसंच दंगल नावाचं जे पिक्चर आहे, तर ते सुद्धा त्या खानचंच आहे. तर हा. त्याच्यावरती त्यांनी अतिशय चांगल्यापैकी मांडणी केली. म्हणजे जे लॉजिक असतं काही वेळेला ते हम्म. लोकांसमोर मांडताना, तर एक लक्षात घ्या की आपला मुलगा किंवा आपलं संतती आपला चष्मा किती काळ वापरणार आहे, म्हणजे आपला चष्मा म्हणजे आपला दृष्टिकोन. गॉट इट? हो. 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 आणि तो जेव्हा मॅच्युअर्ड होतो त्यावेळेला त्याला तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी तो प्रगती करू शकत नाही. हे जगाचे त्याला टप्पे टप्पे तर खाल्लेच पाहिजे. मग त्याला तुम्ही मुक्त सोडतात तर ना. हो, ते मग तर तुम्ही आहेच. त्याला त्याला गोंजाळून बसलं, माझा बाब्या, तर कसं करेल प्रगती? नाही, नाही, नाही होऊ शकणार. हा. प्रगतीच नाही होणार त्याची. हा. मग तसंच असतं की ह्या ह्याच्यामध्ये सप्तमेश जो आहे तो रवियुक्त आहे. हा. तर जर तो रवियुक्त असेल तर त्या ठिकाणी सपोर्टेड बाय सन, म्हणजे सूर्य हं. हा. त्याच्या सोबत आहे. राजासोबत जर एखादं चाललेलं आहे तर त्याची प्रगती निश्चित आहे, कळलं? हम्म. आलं असं आहे. लक्षात. आलं लक्षात. म्हणून त्यावेळेला तुम्हाला असा विचार करून फक्त सेव्हन्थ हाऊस च्या सोबत कोण आहे. बरं, दुसरी गोष्ट मग आता बघायचं आहे की जिथे बुध आहे तो वृषभ राशीत आहे, सप्तमेश वृषभ राशीत आहे, आणि हो. ही रास जी आहे ती शुक्राची आहे आणि शुक्राची आहे. ती उपभोगाची आहे, हो. आनंदाची आहे, सौंदर्याची आहे. मग माणसाच्या जीवनामध्ये जी गोष्ट प्राप्त होते त्याला कारण आपला अधिपती हा कोणत्या राशीमध्ये बसलेला आहे. नाहीतर एक कलंदर बिलंदर लोक प्राप्त होतात एकमेकाला, त्याला कारण काय की आपली हो. हो. कुंडली डॅमेज असते म्हणून. हो, समजलं? बरोबर आहे सर. असं आहे. बरोबर आहे.
पण इथे सपोर्टिंग आहे येस सप्तम इट इज. स्थानाला. म्हणजे तुम्ही सप्तमाचा अधिपती हा शुक्राच्या राशीत रवी युक्त आहे. शुक्राची राशीचा, म्हणून मी नेहमी सांगतो की शुक्राच्या राशीमध्ये जे सौख्य आहे ते इत्यादी राशीमध्ये सौख्य तुम्हाला प्राप्त होणार नाही. नाही. आर्थिक सुबत्ता आहे, सौख्य आहे, विलास आहे, भ्रमण आहे, निसर्ग आहे, अशी एकही व्यक्ती नसेल की ज्याने तूळ राशीची आणि तूळ लग्नाची किंवा तुळेमध्ये असणारे ग्रह आणि वृषभेमध्ये असणारे ग्रह सृष्टी सौंदर्याशी संबंध आला नसेल. हा एक बेसिक प्लॅटफॉर्म आहे. हो कळलं? सर. हो हा सर. नियम आहे. Yes. तर म्हणून सर आणि कुंडली, कला पण असतील ना? हा कला, अभिनय आहे, अभिनय आहे. बऱ्याच गोष्टी असतात. तर मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या शुक्राच्या आहेत त्या पहिला जाणून घेतल्या पाहिजे. कळलं का? आता त्याच्यामध्ये अडचण एकच आहे, मी तुम्हाला सांगतो की राहू केतू युक्त असेल तर समजा तिथे आपल्याला तिथे हे नाही करता येणार. मग काही स्कोप नाहीये. नाही, मग तिथे तुम्हाला थांबावं लागेल. तिथे आलेलं पण घेऊन जाईल, आलेलं हा पण घेऊन जाईल, आलेलं पण जाईल, असा प्रकार होतो. बरोबर कळलं? आहे सर. हो सर. थँक्यू सर. ठीक आहे. आता मग इथे आपण जर बघितलं, मी तुम्हाला स्टोरी सांगितली की ही व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, काय काम करत आहे, आणि फायनान्स हा जो आहे तो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आर्थिक अवस्था, आर्थिक व्यवस्था ही आपल्याला आवश्यक असते. मग अशा वेळेला धनुराशी किंवा मीन राशी जर तिथे दूषित झाली असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये काही वेळेला कष्ट येतात. देर आर टू जोड्या. बघा, परत सांगतो तुम्हाला मी, तुम्ही सूर्य सिद्धांत शिकलेला आहात. देर आर टू जोड्या. मग इथे चतुर्थ स्थानामध्ये गुरुचा एक रास आहे आणि धनुरास ही सुद्धा गुरुची आहे, पण त्याच्यामध्ये शुभ ग्रह आहे आणि गुरु हा शुभ ग्रह जो आहे तो त्याच्या योगात आहे. कळलं? हो सर. हो कळलं. सर. सर एक विचार. बोला. बोला. हा, मॅडम माईक बंद झाला होता. हो बंद झाला होता. आता चालू आहे ना? बोला, चालू आहे, बोला. बोला आता. केतू इथे चतुर्थ स्थानात आहे, पण समजा मंगळ 28 अंशाऐवजी 2-3 अंशावर असता आणि शुक्र, बुध, सूर्य यांची पोझिशन तशीच आहे, पण केतू चतुर्थ स्थानातून पंचम स्थानामध्ये असतात तर, आणि दोन अंश. त्याचे अंश कमी असते, 1-2 अंश असते. बरोबर आहे. तर ते 30 अंशाचं जे जोड्यात तुम्ही म्हणता तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल का? म्हणजे असं त्याच्यामध्ये असतं मॅडम. पुष्कळ अंतर आहे. नाही, सांगतो सगळं सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगणार, काय काळजी करू हा, नका. हा. ज्या वेळेला तुम्ही नवमाशामध्ये आपण जर समजा विचार केला हा, तर नवमाशामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर 2 अंशाचा मंगळ असेल तर, बरोबर आहे, हा. हो. मग तो तस्करांश मध्ये असेल. हा, कळलं? हा. मग त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये फरक असेल. फरक पडेल. हा. बरं, तिथपर्यंत प्रकाश जाण्यासाठी दूरवर आहे, लांब आहे किंवा विलंब आहे नक्की. हो. म्हणजे तिथे त्याला जे काही बळ मिळतं ते बळ तेवढं प्राप्त होईल का? तर नाही होणार. हम्म. बरोबर आहे. हो. बरं, दुसरा भाग असा सांगतो की एक नियम असा सुद्धा आहे मॅडम. आता जसं की तुम्ही ज्या कॉलनीमध्ये, ज्या इमारतीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये राहता तिथे जर तुम्ही न्यू कमर असाल हा, तर हा. तुम्हाला त्या सोसायटीची किती माहिती आहे? नक्की. बरोबर आहे. हो. मग तसाच हा जर मंगळ 1 अंशाचा असता तर त्याने हा. राशीचा अनुभव घेतलेला नाही. हा. हा एक केपलरचा नियम आहे. राशीचा अनुभव घ्यायला त्या राशीमध्ये तो किती प्ले करतो हा सुद्धा भाग बघितला पाहिजे. किती प्ले झाला आहे, म्हणजे त्याने किती दिवस काढलेत. लोक म्हणतात ना, मी 4 पावसाळे जास्ती पाहिले तुझ्यापेक्षा, म्हणतात की नाही लोक? सांगा. हा. हो, केव्हाही. म्हणतात ना. हो. मग ते का म्हणतात 4 पावसाळे? एवढा अनुभव घेतलेला असतो. हा, अनुभव असतो. येस, एक्झॅक्टली. अनुभव हा शब्द बरोबर आहे. हे हा शब्द बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा एखादा ग्रह फुल्ली एक्सपिरियन्स असतो, तो काहीतरी देण्याच्या तयारीमध्ये असतो,
त्यावेळेला तुम्हाला हा नियम लक्षात ठेवला पाहिजे की ग्रहाने किती काळ तिथे घालवलेला आहे आणि त्या राशीचा उपभोग घेतलेला आहे. तो प्रदान करणार आहे. जो ग्रह मिळवेल तोच तुम्हाला देईल ना. हो बरोबर. चव्हाण मॅडम बरोबर आहे का? हो सर, बरोबर. शिकवता येते ना मला? काय सर? मग कसं आहे की ह्या पण गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजे. आपण कुठली हे जे शिकतो त्याच्यावरती अवलंबून आहे. कळलं का? असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. ओके, बर. आता मग इथे आपल्याला बघायचं आहे की पंचम स्थानामध्ये येणारी आलेली रास जी मेष आहे आणि तिकडेच त्याचा स्वामी आहे. बरोबर आहे? तर केपलरचे नियम काय ते पहिल्यांदा समजून घ्या. मेषेला मंगळ मेषेचाच आहे, पंचम स्थानाचा आहे. मंगळाच्या व्यक्तीच्या मध्ये तुम्ही जर बघितलं तर गणित अतिशय उत्तम प्रकारे तो सोडवू शकतो. त्याची गणित इंजिनिअरिंगची ही मंगळाकडे आहे. कळलं का? गुरुची गणित जी आहेत ती बँकिंग मध्ये आहेत. बुधाची गणित जी आहेत ती अकाउंटन्सी मध्ये आहे. म्हणजे इथे त्या ठिकाणी शुक्र जो आहे तो फायनान्सचा कारक आहे. आता त्यामध्ये तो काय काय करू शकतो, तर शुक्राला इथे किंमत आहे का? यदा कदाचित शुक्राची जी काही मंगळ शुक्राची जी युती आहे, आपण पारंपरिक मध्ये म्हणतो बाबा तिथे तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये काही अडचणी निर्माण होतील किंवा तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाणार नाही. आता ते काय झालं ते पण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा ह्याचा विवाह झाला त्यावेळेला ह्यांच्याकडे एवढी समृद्धी नव्हती. कळलं का? आणि माणसाचं नशीब आणि त्याचं स्टेटस ह्याच्यावरती त्याचा विवाहाचा त्याला जे मिळणारं म्हणजे मुलगी आहे का मुलगा आहे जो का असेल, वर आणि वधू, तो त्याला तशा पद्धतीनेच मिळतो. त्याचं स्टेटस पाहिलं जातं. तसंच या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये साधारण कुटुंबातली मुलगी याच्या जीवनामध्ये यश म्हणून आली आणि त्यांनी विवाह केला. त्याच्यानंतर पुढे वाटचाल सुरू झाली आणि अतिशय चांगल्यापैकी यश मिळवलं. आता साधारणतः ह्या लहान वयामध्ये सुद्धा ही व्यक्ती 1.5-2 लाख रुपये पगारावरती नॅशनलाइज बँकेमध्ये म्हणजे जे काही ऍडवायझरी बँक आहे त्याच्यामध्ये कार्यरत आहे. आता काय म्हणायचं तुम्हाला सांगा. सगळे मुद्दे जे आहेत ते व्यवस्थित तपासले पाहिजे. मग सर वैवाहिक जीवनाचा याच्याशी कसा संबंध जोडला गेलाय? तर वैवाहिक जीवन असा तुम्हाला मुलगी, मी काय सांगितलं मॅडम की एखादा मुलगा लग्न करायच्या वेळेला स्टेटस काय असेल हो, आजकाल त्याला फार महत्व आहे की नाही? हो. पूर्वी असं असायचं की चला मामाची मुलगी करा, माझा घरी बसला तरी चालेल पण मामाची मुलगी करा, मग गळ्यात बांधून द्यायचं आणि मग नंतर भोगत बसायचं. आज तसं नाहीये. नाही. आजची परिस्थिती बदललेली आहे. कळलं? हम्म. आता तामिळनाडूमध्ये तुम्ही गेलात तर मामा भाचीचं लग्न, आता मामा भाचीचं अंतर 20-20 वर्षाचं असतं. काय करणार तुम्ही? बरोबर आहे. हा, तामिळनाडूमध्ये ही पद्धत आहे, मामाबरोबरच लग्न करायचं असं आहे. मग तिथे तुम्हाला असं बघितलं आपण तर इथे मला एक कळत नाही मॅडम की माणसाने वैवाहिक जीवनाला किती प्राधान्य द्यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी कोणाच्या मध्ये हस्तक्षेप करत नाही. वैवाहिक जीवन हवं, चांगलं पाहिजे, पण त्याला तुम्ही किती महत्व देणार? करिअरला देणार का विवाहाला देणार? करिअरला द्यावं लागेल सर. येस. फायनान्सला देणार का विवाहाला देणार? फायनान्स हा, हो असेल तर विवाहाला किंमत आहे, नाही तर काही नाही आहे. मला तेच म्हणायचं आहे. मला तेच म्हणायचं आहे. हा, आलं लक्षात सर. फायनान्स इज फायनान्स. हो, ते तर आहे. म्हणून तो गुरुकडे सोपवलं. तुमची संपत्ती, तुमचे आर्थिक जे काही तुम्हाला जे मिळणार आहे ते जर व्यवस्थित असेल ते निश्चितच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मान सन्मान मिळतो. आता जर समजा भुक्कड जावई असेल तर त्याला सासूरवाडीला पण किंमत नसते. हो. असते का? कारण तो नाही. डिपेंडेंट असतो ना. हो. मग तसं किती चांगलं आणि किती वाईट, हम्म. मग ते नशीब आहे. पण इथे या व्यक्तीचं नशीब ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला ठीक आहे, सो होतं. हा, सो असेल. हा. म्हणजे एवढं काही हे नव्हतं. मग आता इथे आपल्याला बघायचं आहे
की कुंडलीची प्रगती कशा आधारावरती घडलेली आहे, झालेली आहे. हम्म. तर तिथे चंद्र हा एकटा आहे. हो. आपण ते केंद्र योग हा जो भाग आहे तर तसं हे हो. करू नका. बरं. हम्म. त्याच्यानंतर त्या ठिकाणी धनुलग्न आहे, हे पोषक आहे. त्याचा हो, चंद्र. अधिपती सुद्धा त्या ठिकाणी गुरुसारखा ग्रह इन केपलर तो भाग्यस्थानामध्ये आहे. मग तो तिथे त्या ठिकाणी त्याचा विचार कुठे जाईल, तर भाग्याकडे जाईल की नाही. हो. त्याचा प्रयत्न कुठे असेल, तर भाग्यासाठी असेल. तो जे हो. काही शिकेल ते कशासाठी शिकेल, त्याचं जे काही भाग्य आहे ते कशावरती अवलंबून आहे. तर अशा वेळेला तुम्हाला तपासलं पाहिजे की तिथे जो ग्रह आहे, जे लग्न आहे, जो मंगळ आहे, तो त्या ठिकाणी हे 3 ग्रह जे अग्नितत्वामध्येच आहेत आणि ते एकमेकाचे मित्र आहेत. बघा, हो. नाही का. सर, म्हणजे परिस शनी, केतू आणि राहू सोडले तर बाकी सगळे ग्रह चांगले आहेत या येस, पत्रिकेमधले. येस. हम्म. मग त्यावेळेला तुम्हाला पत्रिका वाचतेवेळी आपल्याला कळलं पाहिजे. आपण फक्त 7th हाऊस बघितलं, षष्ठात आहे तर कष्ट येणार. समजा तो हा हम्म. सप्तमेश जो आहे तो अष्टमात असतो, असं आपण समजू. हम्म. बरं, आता अष्टमात जरी असला तरी तो कर्क राशीमध्ये आहे. कर्क हो. राशी ही जी आहे त्याचा अभ्यास जर आपण केला तर केपलर मध्ये पण असं सांगितलेलं आहे की इट्स अ व्हेरी इमोशनल झोडियाक. ह्या हो. बाबतीमध्ये कर्क राशीला निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. तो भावनिक, संसारिक, परिवार, फॅमिली या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. अशी ही कर्क रास आहे. पण ती मेष तशी नाहीये. हम्म. मेष तशी नाहीये. नाही. हा, वृश्चिक तशी नाहीये. नाही. म्हणून त्या ठिकाणी जर सप्तमेश अष्टमात आहे कर्क राशी, कल काही ना काही होईल पण निर्णयात्मक नाही होणार. हम्म. पण भावनिक जास्ती अटॅचमेंट असते. बघा तुम्ही. हो सर, आहे म्हणजे अनुभव आहे कर्क राशीचा तसा. हा. बऱ्याच पत्रिका तशा आहेत. Yes. मग तिथे का वाद होत नाही? वाद होतात पण तरी सुद्धा नातं तुटतं का? नाही तुटत. नाही, ते ते नमतेच नातं घेतात. नातं हं. सांभाळलं जातं. आता त्याला एज बार झाल्यानंतर मग नातं सोडून काय करणार? बरोबर आहे. काही उपयोग नाही ना. हम्म. म्हणजे तो तिथे आपण स्वतःहून पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखी गोष्ट होईल. हो. असं आहे. म्हणून आता आपण दुसरीकडे वळूया की इथे प्रामुख्याने हे जे ग्रह आहेत, तिथे मंगळ आहे, शुक्र आहे, बुध आहे, रवी आहे, गुरु आहे, चंद्र आहे. देर आर 6 प्लॅनेट इन पॉझिटिव्ह पोझिशन. हो. 6 जे तारे आहेत, 6 प्लॅनेट आहेत, ग्रह आहेत, ते अतिशय हं. चांगल्या स्थितीमध्ये आहेत. चांगल्या पोझिशनला आहेत. हा, आता त्या चांगल्या स्थितीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पुढे जाऊन जीवनामध्ये प्रगती ही तपासायची आहे. तर ती होईल का होणार नाही? दॅट यू डिसाइड. यू टेल मी. होईल ना सर. प्रगती का नाही होणार? मग ती कशामुळे झाली? आता जर यामुळे समजा हा मग आता जर समजा हे 5 ग्रह पूर्णपणे सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून आपण जर विचार करतो, आणि मी मागे पण सांगितलं मॅडम तुम्हाला की रवी जरी षष्ठात असेल त्याची जी काही कल आहे त्याचा कर्क राशीकडे पण आहे हो. आणि त्याचा अधिपती लग्नात बसलेला आहे. म्हणजे आपण म्हटलो ना की पहिल्या 3 राशी मागच्या 3 राशी असं हो. म्हटलेलं आहे ना. हो. मग पहिली 3 रास बघितलं उजवीकडे तुम्ही तर अष्टम स्थान पण येतं ना. हो. तिथे सावरलं जाईल बरोबर आहे सर. असं आहे. म्हणून केपलरचे नियम जे आहेत ते अशा पद्धतीचे आहेत. वेगळा अँगल दिलाय सर याच्यामध्ये. हा कम्प्लिटली वेगळा आहे. म्हणून त्यांनी Completely तिथे वेगळा आहे. हा, आणि आज बघा, आज जी काही तुम्हाला जी गणित येतात किंवा आज जे काही आकाशामध्ये यान सोडले जातात, हे कम्प्लिटली नासाचा जो वापर आहे ग्रहस्थितीचा आणि ऑर्बिटचा आणि खगोल म्हणजे हम्म. ऍस्ट्रॉनॉमी, हा सगळा केपलर बेसवरती आहे. हम्म. असं आहे. मग त्यांची जी सगळी गणितं जी आहेत, जर समजा एखादं मी तुम्हाला एक नियम सांगतो, आपल्याकडे पण बरीचशी यान जी आहेत तर त्याची तारीख जी आहे ती केपलर डिपार्टमेंट काढून देते किंवा नासा काढून देते की या दिवशी तुम्ही उड्डाण करा. हा. हा. कळलं?
हो सर. मग हा सुद्धा भाग विचारात घेणं गरजेचं आहे. हो. पण आता हा आपला जो वर्ग आहे हा एक तुमच्या माहितीसाठी म्हणून आहे की तुम्ही याच्यावरती ज्योतिष पाहत असं नाही, पण जगात कोणत्या कोणत्या पद्धती आहेत त्या आपण सगळ्या शिकतो. शिकलं पाहिजे. हा. येस. मग त्याला तुमच्यापाशी उत्तर हवं. आणि आतापर्यंत दुसरं त्या दिवशी चव्हाण मॅडम म्हणाल्या होत्या की याच्यावरती मेदनेचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि विचार केला जातो. ही सत्य गोष्ट आहे. इज अ फॅक्ट. बरोबर आहे सर. फॅक्ट इज फॅक्ट. मग जर मेदनीय जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मेदनीयाच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हा ज्या ज्या घटना होतील त्या त्या घटनेला तुम्हाला ती कुंडली जी आहे ती तुम्ही तिथे पाहिली पाहिजे. आता आपण असं म्हटलं की इथे महापूर आला, तिथे हे आलं, तर ह्या सूचना संपूर्ण कोण देतं? तर सॅटेलाइट देतं. हो. मग सॅटेलाइट जेव्हा देतं त्यावेळेला ऍस्ट्रॉनॉमी काम करतो, तेव्हा ऍस्ट्रॉनॉमी काम करत नाही. कळलं का? असं आहे. हो सर, आलं लक्षात. आता काही लोक जे, मी काय कोणावरती आरोप करत नाही, निंदा करत नाही, जे तुम्हाला तपशील देतात ना की हे असं हो. होणार आहे, ते तसं आलं होणार लक्षात. आहे. आलं लक्षात सर. क्रिकेटरचा मृत्यू होणार आहे, हो, नाटकवाल्याचा हो, मृत्यू हो. होणार आहे. तर हा मी त्यांना सांगितलं फोन करून की बाबा तुम्ही हे सगळं लिहिता, सगळं खरं होतं, पण ते हं. कशामुळे ते लिहा ना तुम्ही, तर लोकांना कळेल. ते जर लिहिलं तर लोकांना कळून जाईल ना सर. लोक त्याचा अभ्यास नाही का करणार मग? म्हणजे असं काय आहे. माणसाला बुद्धू ठेवायचं? हो. तर मग मी हुशार आहे तर मग बाकीच्यांना अंधारात ठेवावंच लागेल. असा मग काय प्रकार आहे. अडचण? मला काय जमणार नाही ते, मला असं जमत नाही. आम्ही घेतला ना अनुभव. सर, हा बोला. दशमातील शनी आणि राहूचा नोकरी संबंधी किंवा व्यवसाय संबंधी काय परिणाम असेल? आता इथे मॅडम असं झालेलं आहे की बघा, मी तुम्हाला सांगतो की ही व्यक्ती नोकरदार आहे, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. हो हो, बरोबर सांगितलं. आहे? इट हो इज रिलेटेड विथ द 6th हाऊस. हो. बरोबर आहे? आता 3, 6, 10 ह्या राशी ज्या आहेत, ह्या राशी केपलर मध्ये सुद्धा आणि आपल्या निजन मध्ये सुद्धा त्यांनी त्या वर्किंग झोडियाक म्हणून, वर्किंग हाऊसेस म्हणून सांगितले. तर इथे तुम्ही जो प्रश्न विचारलाय शनी राहूचा, तर हा. जातकाच्या जीवनामध्ये वडिलांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न जे नाही सांगायला पाहिजेत तेच तयार झालेले आहेत. बर. म्हणजे तिथे 10th हाऊस रिलेटेड विथ द फादर. आता ह्याला सांगितलेलं आहे की बाबा तू जीवनामध्ये कधीही व्यवसाय करण्याचा प्रयत्न करू नकोस. अच्छा. बरं, आता मला एक सांगा मॅडम की हा. लग्न हे किती अंशाचं आहे आपल्याला दाखवतात तिथे? 23. 23. नाही, हो 23. हा, म्हणजे ह्या व्यक्तीचं ओरिजिनली लग्न जे आहे ते वृश्चिक आहे, निर्यन प्रमाणे. बरोबर हा आहे? हा हो सर. बरोबर आहे? 28 डिग्रीचाच आहे. कळलं? हा हा मग हा. आता त्यावेळेला तुम्ही दशम स्थानामध्ये आलेली रास ही कोणती आहे? तर कन्या आहे. हो बरं, वृश्चिकेच्या वेळेला तुम्हाला ती लाभस्थानामध्ये जाईल की नाही? हो सर. बरोबर हो आहे? हो चंद्र हो मागे येईल की नाही? हो मग त्याच्यावरती शनीची दृष्टी जाईल की नाही? हो. गुरु हा उच्चीचा होईल, पण तो कुठे येईल? तर तो त्या मागे. ठिकाणी भाग्यस्थानामध्ये असेल. नाही, भाग्यस्थान भाग्यातच आहे. हो, भाग्यातच. भाग्याचा कर्क राशीमध्ये असेल. हा हा हा, कळलं? मग अशा तऱ्हेने तुम्ही निर्यनचा आपण फलादेश देतो. मग आता सायन मध्ये तुम्हाला किंवा केपलर मध्ये फलादेश द्यायचा असेल तर तुम्ही विचारल्याप्रमाणे दशम स्थानाचं फलित केपलर सुद्धा आणि निर्यन सुद्धा सेम सांगतं. दशम स्थान रिलेटेड 10th हाऊस 10व्या हम्म. स्थानाबद्दल. तर आपण 10व्या स्थानाची ही पत्रिका केपलर प्रमाणे वाचतोय, याचा अर्थ पूर्णपणे तसंच आहे. अच्छा. सर, हं. यांना हॅलो. बोला ना. हा, यांचं बालपण तेव्हा आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती नाही असं तुम्ही नाही. म्हणतात. हो हो. ते म्हणजे जन्मतः शनी राहू हे अर्थ ठिकाणावर होते, त्यामुळे असं झालं. सांगतो तुम्हाला. आता अर्थ त्रिकोण नाही येतो, एक लक्षात घ्या.
तर 2 6 त्यावेळेला आपण बघितलं शनी राहूची युती ज्या ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये येते हम्म. त्यावेळेला जातकाच्या जीवनात काही ना काहीतरी तक्रारी होतात. आता ही युती जी आहे ही दीर्घकाळ चालते. हो त्या बरोबर. दीर्घकाळामध्ये तुम्हाला कोणत्या घरामध्ये ती युती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता ते हाऊस कुठलं आहे तर त्याप्रमाणे जातकाचे विचार, जातकाची संपत्ती, जातकाची हानी, बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या हातून निघून जाणे, संधी जाणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा होऊ शकतात यदा कदाचित शनी राहूची युती असेल तर. आणि काही वेळेला त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्या जोड्या, आता जर समजा ही रास कन्या आहे तर कन्या रास आणि स्थान दशम स्थान आहे तर कन्या रास ही मामाची येते, रिलेटेड आईचा भाऊ. बरोबर. कळलं? तर त्या संदर्भात हानी होते. हा मी शनी धनेश आहे आणि तो राहू बरोबर आहे म्हणून विचार केला. म्हणजे बरोबर आहे, धनेश आहे, मान्य आहे, पराक्रमेश पण आहे. हो बरोबर आहे ते हो, मग ते पण आहे. पराक्रमेश आहे, बरोबर. पराक्रमेश आहे तर मग त्या ठिकाणी भावांचा पण मामाचे. विकास कमी होईल ना. बरोबर. हा, त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. काल जीवनामध्ये भरपूर ट्रॅक वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. असं आहे. म्हणून त्या ठिकाणी पराक्रमाचा भाग विचार केला पाहिजे, धनाचा पण विचार केला पाहिजे. पण मूळ याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला आणखी ज्योतिषशास्त्रातले काही हे सांगतो की तुमच्याकडे तुमच्या नात्यामध्ये म्हणा, म्हणजे पर्टिक्युलर तुमच्याकडे नाही, कन्या राशीची किंवा मिथुन राशीची एक तरी आत्या असतेच असते. हा नियम आहे बरोबर. कुठेही. वडिलांची बहीण हो. क प स या अक्षराची असणार म्हणजे हो असणारच. आहे कोची आहे. नाही कोणी मी हो सांगितलं क बरोबर. हे ठरलेलं आहे, हे नियम आहेत. बरोबर. तर या नियमाला काही मी माझे टाकलेले नाही आहेत, ते नाही, नियम नियम आहेत. नियम आहे. आता त्याच्यामध्ये 80% तरी मला असं वाटतं लोक हा म्हणतील. किती लोक हा म्हणतायत? हो सर बरोबर आहे. हो बरोबर आहे सर. हो सर. हो सर बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हो सर. बरोबर आहे सर. मग हे नियमच शिकले पाहिजे आपल्याला. बरोबर सर. आता बघा, असं आहे, पेपरला एक जाहिरात येते, माझं जर ज्योतिष ऐकलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता तुम्ही जर असं ज्योतिष सांगितलं तर लोक आश्चर्यचकित होणार की नाही? नक्कीच. असंच ते आहे. आम्ही वेळोवेळी होतोच आहे सर. हा, मग आश्चर्यचकित होतं ना मनुष्य. हो मग तुम्ही किती हुशार आहात असं सांगतात ना लोक. बरोबर. असं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पण शिकणं गरजेचंच आहे. एनिवे, हो सर थँक्यू. थँक्यू. बरं, आता इथे चंद्र हा फलादेश देईल का देणार नाही? निश्चित देईल. कसा देईल? तर माणसाच्या डोक्यामध्ये, विचारांमध्ये, मनामध्ये कोणते विचार चालत असतील तर धनुराशीच्या बद्दल जर आपण विचार केला तर हे काय सांगतं केपलर? केपलर सांगतो की ज्या राशीमध्ये चंद्र असेल त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी काही घडतात त्या सगळ्या विचारांशी तो संबंधित असतो. आता जसं की धनुराश मी तुम्हाला सांगितले, शिक्षक, ऍडवायझर, अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट, मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, बँकिंग, ट्रेडिंग, फायनान्शियल ट्रेडिंग, सोन्याचं ट्रेडिंग, सोनं संचय करणं, ह्या सगळ्या गोष्टी धनुमध्ये. काय वाटतं? बरोबर आहे सर. गुरुची बरोबर आहे सर. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कथन करते वेळी, आता जर ती रास जेव्हा दूषित होते, रास दूषित होऊ शकते कारण का की त्या ठिकाणी आलेला प्लॅनेट जो आहे तो त्या ठिकाणी धनुराशीमध्ये राहू हा निषेधचा पण होतो. पण तरी सुद्धा तिथे आपण जर बघितलं तर धनुराशीमध्ये राहू परमिटेड नाहीये. म्हणजे ज्या राशीमध्ये असेल त्या ठिकाणी गोंधळ होणारच होणार, अपयश येणारच येणार, हे ठरलेलं आहे. मनुष्य आपलं डिरेक्शन बदली करतो, त्याला वळण मिळतं जीवनामध्ये, हाल अपेष्टा काढून नंतर एखादी अशी संधी येते की त्याच्या जीवनामध्ये कलाटणी येते. हे कोण करतं? तर राहू सारखा ग्रह. बरोबर आहे.
म्हणून ही एक प्रकारची पीडाच असते. बरं, आता चंद्राच्या बाबतीमध्ये आणखी कोणाचं काही म्हणणं आहे? अष्टमेश लग्नी आहे असं काही म्हणायचं आहे कोणाला? बोला. सर चंद्रावर गुरुची दृष्टी येते ना, इथे हा, दृष्टीचा चंद्रावर विचार केला जातो की नाही? ते तर आहेच, आहे ना. हा. दुसरा भाग काय सांगतो मॅडम, मला सांगतो हम्म. की मला एक सांगा, आपण पहिल्यांदाच बेस काय तयार केलेला आहे? घर रिकामं आहे असं समजूया. तर हा. इथे मिथुन रास रिकामी आहे, हो. कर्क रास रिकामी आहे हो. आणि वृषभ भरलेली आहे आणि मेष भरलेली आहे. बरोबर आहे. हो. आता ह्याच्यावरती पूर्णपणे सूर्याचा जवळून प्रकाश आहे की नाही? हो सर. बरोबर आहे. बर, आता दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला. दुसरा मुद्दा असा आहे की सूर्य ज्या राशीतून प्रवास करून दुसऱ्या राशीमध्ये राशांतर करतो, तर त्या राशीची सुद्धा एक चांगली एनर्जी त्या राशीला देऊन येतो. एखाद्या व्यक्तीचा जर सूर्य समजा मिथुन राशीचा आहे असं आपण समजू फक्त, तर निश्चितच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वृषभेचे पण लाभ सूर्याच्या अनुसार मिळतील. कारण का की तिथून सूर्याने प्रवास केलेला आहे. हो सर, आलं लक्षात. हा मॅडम. हो सर, बरोबर आहे, असं पाहायला मिळालं. येस, ते तुम्हाला असं पण फलित सुद्धा सांगता आलं पाहिजे किंवा लक्षात ठेवता आलं पाहिजे की सूर्य आपला जन्माच्या वेळेला अगोदर कुठल्या राशीमध्ये होता. बरोबर आहे की नाही? बरं, म्हणजे ठीक सर आहे. ते सूर्याच्या डिग्रीवर अवलंबून राहील का मग? येस येस, सांगतो. हा. आता ह्याचा सूर्य आपण बघितला तो वृषभ राशीमध्ये आहे. हो. ज्या वेळेला ह्याच्या आईला 8वा महिना असेल हम्म. त्यावेळेला सूर्य मेषेत होता की नाही? हा. बरोबर आहे. हम्म. त्यासोबत तिथे मंगळ सुद्धा होता की नाही? हो. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये सूर्य तिथून आलेला आहे असा केपलरची मांडणी आहे. हा. मी अगेन अँड अगेन केपलर बद्दल का बोलत आहे, कारण का त्यांचे विचार मी तुम्हाला शिकवतोय. हो. त्यावेळेला तिथे मंगळ पण होता ना. हम्म. बुध तर आहेच बरोबर, शुक्रही होता. म्हणजे त्या सूर्याची एनर्जी त्या ग्रहांना पण जन्माच्या अगोदर सुद्धा मिळालेली आहे. मग केतू संबंधी काय सांगायचं सर? हो, मग त्यावेळेला आईला त्रास झाला असेल. अच्छा. येस, त्यावेळेला 6वा महिना 7वा महिना असेल. हो. हा भाग मग आम्ही 279चं गणित शिकवतो. आता ते शिकवायचं राहिलेलं आहे, ते शिकवीन एक दिवस हम्म. तुम्हाला मी. मग तेव्हा तुम्हाला सांगेन की प्रत्येक पल, आता तुम्ही तर स्वतः आई आहात, तुम्हाला जास्ती माहिती आहे, तर त्या ठिकाणी आईला कसं सुख आणि दुःख होतं त्यावेळेला हो. ते बाळाला जन्म देताना हा सगळा विचार आपल्याला करता येतो. ओके सर. बोला आणखी पत्रिकेमधले तुमचे प्रश्न काय? आता आपण प्रत्येक स्थानाच्या बाबतीमधला, हा बोला, कोण विचारतं का? सर मला एक विचारायचं आहे. पंचम हा. स्थानामधलं सूर्य पंचम स्थानातून गेलेला आहे, तर पंचम स्थानाचं संतती बाबतीचं फळ चांगलं मिळेल का गुरुच्या दृष्टीने? आणि चंद्र आणि शुक्र अंशात्मक योगात आहे, तर सांगतो. संतती बाबतीत चांगलं आहे काय? हो, याला एक मुलगा एक मुलगी आहे, सुस्वरूप आहेत. आणि त्यांच्या ते उज्ज्वल परदेशात भविष्य. नाही, परदेशात जातील का ते? परदेश परदेश कोणी जाईल हो? पैसे आहेत का तुमच्याकडे? परदेश आत्ता काढू, तिकीट मिळेल. नाही परदेशासाठी पैसे पाहिजे, ते नाही परदेशामध्ये काही नाही. अडचण नाही. आता परदेश आता ते गेलं, आता तो तर काळ गेला. तुम्ही एका मिनिटात परदेशाचं बुकिंग करू शकता. तुमच्याकडे ओके पैसे सर. पाहिजेत, तर चालत जायचं नाहीये, कळलं का?
हो सर. ठीक आहे, पदयात्रा नाहीये. परदेश गमन जायचंय, विमानाने जायचंय, पहिला पैसे पाहिजेत, बंदोबस्त पाहिजे. तो तयार आहे का? लोक अविचारी असतात आणि परदेशात जातात आणि रस्त्यावर वास्तव्य करतात. तर तसं नाही पाहिजे. कळलं? आता आपण पंचमाचा विचार केला तर एक मुलगा एक मुलगी आहे, सुस्वरूप आहेत, त्याची विचारधारा आहे की या मुलांना अतिशय मला चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे. आता त्याच्या ते आर्थिक स्थितीवरती अवलंबून आहे, त्याला शिक्षण बॅरिस्टर बनवायचं आहे का आणखी सॉलिसिटर बनवायचं आहे. कळलं? पण तिथे सूट मिळेल. धन्यवाद सर. धन्यवाद. सर यांची आई अशी एकाकी पडल्यासारखी आहे का, सगळ्यापासून डिटॅच? असं आहे की केतू जेव्हा चतुर्थ स्थानामध्ये असतो, एक तर तो त्या ठिकाणी मीन राशीचा आहे. मीन राशी ही आपण जर बघितलं तर संन्यास वृत्तीची रास आहे. तर आईला कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही, अतिशय सिंपल लाईफ जगलेली आहे, काबाड कष्ट केलेले आहेत, घरची आर्थिक स्थिती अतिशय कठीण होती, त्याच्यामुळे आईला दुःख सहन करावी लागली. आणि त्या ह्याच्यामध्ये आईच्या शरीरामध्ये जी काही आवड, मनामध्ये आवड पाहिजे, तर तिने एकच बघितले की आपलं मूल सुख आहे. आईचं सगळ्यात सुख कशामध्ये आहे तर मुलामध्ये आहे. कळलं? जगातलं सगळ्यात चांगलं सुख कशात आहे तर आपली संतती. बरोबर आहे सर. असं आहे. संततीपेक्षा पलीकडचं सुख नाही. ती 100% बरोबर आहे सर. आणखी आता षष्ठस्थानामध्ये ग्रह आहेत तर त्याचं फलित तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता जिथे ग्रह नाहीत त्या ठिकाणी तूळ रास येते. त्या राशीच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर तूळ राशीचा जो अधिपती आहे तो मंगळयुक्त आहे. त्यावेळेला तुम्हाला असं लॉजिक लावायचं आहे की अर्थकारण करताना त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला कष्ट करावे लागतील. भरपूर काही गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागेल आणि तिथून मग नंतर तुम्ही प्रगती करू शकाल. कारण तुळेचा अधिपती मंगळयुक्त आहे आणि तो मेषेला आहे. मेष राशी मुळातच मंगळाची आहे, तिकडे शुक्राची दादागिरी चालणार नाही. आलं? व्यक्तीचं जीवन हे सगळं ऍडजस्टमेंट मध्येच जातं. प्रत्येक गोष्ट ही कॉम्प्रोमाइज करावी लागते. त्याच्यातूनच माणसाला एक तर समाधान मिळतं किंवा त्याग करावा लागतो. सगळ्यात उत्तम स्थिती जी आहे मॅडम सांगतो, की शांतता राखणे, त्याच्यामधला जो आनंद आहे तो कशातच नाहीये. भागवत मॅडम बोला. सर माझा हा शुक्र मेषेत पण आहे आणि मंगळा बरोबर पण आहे, पण समजा तिथे मंगळ नसतं आणि तो नुसता मेषेत असता तरी त्यांनी हे मंगळाचीच फळं दिली असती का? बघा आता तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं. पहिला एक प्रश्न पहिला सोडूया. एक प्रश्न असा असतो की ज्या ज्या लोकांच्या कुंडल्यांमध्ये पहा तुम्ही, मेषेचा मंगळ किंवा मेष मंगळ आणि शुक्राची युती असेल, एक तर त्याला बहीण नसते. हा नियम आहे. 100% बरोबर आहे सर. मग हेच तर गणित आहे मॅडम. आपण काय शिकतो? 100% म्हणजे 100% बरोबर आहे. आपण काय शिकतो? आपल्याला हे शिकायचं आहे. नुसता मेषाचा मंगळ असला तरी का मेष आणि मंगळ आणि शुक्र युतीमध्ये? शुक्र मंगळाच्या युतीमध्ये 90% बहीण नसते. कुठल्याही राशीत काय मंगळाचीच राशी, मेष राशीत कुठल्याही राशीमध्ये मंगळ शुक्राच्या युतीमध्ये बहिणीचं दुःख जातकाच्या जीवनामध्ये येतं किंवा बहीण असूनही नसल्यासारखी असते किंवा नसते. अच्छा, असं आहे. बरं, आता भागवत मॅडम तुमचा प्रश्न काय आहे? आता इकडे तो शुक्र मुळात मेषेत आहे आणि शिवाय मंगळा बरोबर आहे, म्हणून तुम्ही आता जे फायनान्सचं सांगितलं की कष्ट होतील वगैरे, तर समजा तो नुसता मेषेत असेल, मंगळ वगैरे नसेल बरोबर, तरी त्याला तसेच कष्ट होतील का केवळ तो मेषेत आहे म्हणून? सांगतो, चांगल्यापैकी उत्तर देतो तुम्हाला.
पहिली गोष्ट म्हणजे झोडियाक बिलॉंग टू विच प्लॅनेट? द मार्स. हा, हा, बरोबर आहे. ज्या हा. राशीचं तत्व कसं आहे, तर शुक्र तुम्ही वृश्चिकेचा पहा आणि शुक्र मेषेचा पहा. बरोबर. त्याच्यामध्ये त्या जातकाच्या सुखामध्ये बाधा आणणारी व्यक्ती कोण असेल, तर त्याची भावंड. हा, कळलं? कारण का मंगळ हा पहिला भ्राताकारक म्हणून सांगितलेला आहे. हा, तर शुक्र जर तिथे असेल तर त्या शुक्राला त्या ठिकाणी योग्य फळ मिळत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्याकडे पार्ल्याला एक फॅमिली राहते. तर ती फॅमिलीच्या जे मिस्टर आहेत त्यांनी सासवडीला जाऊन सांगितलं 1985 साली की मी उद्यापासून नोकरी सोडणार आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलीला सांभाळायचं असेल तर माझ्या मुलाचा, माझा, बायकोचा आणि माझ्या घरचा सगळा खर्च करणार असाल तरच तुमच्या मुलीला ठेवतो, नाही तर सगळ्यांना तुमच्या घरी पाठवून देतो. बास. काय सांगणार? बापरे. असे महाभाग आहेत की हा? खूपच कठीण काम आहे. असं सरळ सांगितलं आणि ते हा. पण पत्र लिहून. काय बापरे. करायचं ते करा. तर कुठल्या योगात आहे? काय सांगितलं? शुक्र वृश्चिकेचा अच्छा, वृश्चिकेचा शुक्र. आणि मंगळ त्याच्या म्हणजे मंगळाच्या राशीतला शुक्राचं डिसिजन सांगितलं. अच्छा, ओके. तुमच्या मुलीला जर माझ्यापाशी राहायचं असेल तर पत्र असं लिहिलं, अच्छा, तर माझ्या मुलांचा, माझा, पत्नीचा मी उद्यापासून कामाला जाणार नाही. अच्छा. माझी नोकरी गेलेली आहे हम्म. आणि मी काम करणार नाही. बरं. मग काय कराल तर मग तुम्ही? तो वृश्चिकेच्या ऐवजी मेषेचा जर असता तरी सुद्धा तरी तर पण मला वाटलं त्याचा अप्रोच निराळा राहिला असता. मेषेत जरा लढाऊ बाणा त्याचा राहिला असता. उद्या दुसरी बायको करेल तर मी काय कराल? हे असं प्रश्न आहेत. तुम्ही काही करू शकत नाही. माणसाचे विचार हे कम्प्लिटली झोडियाक वरती अवलंबून आहेत. कळलं? मनुष्य किती मतलबी आहे, किती क्विक आहे, किती पॉझिटिव्ह आहे, कशी उत्तरं देतो आहे, त्या सगळ्या गोष्टी राशीवरती अवलंबून आहे. प्रेमळ आहे, फडतूस आहे का मनुष्य हे म्हणजे विचार करून डोकं हे होतं. त्या घरच्यांना, मुलीच्या वडिलांना काय वाटलं असेल? अहो महाभाग लोक आहेत, एक कसे येतात ना विचार नका. नाही म्हणजे एखादा लहान मुलगा असा काही बोलला तर आपण समजू शकतो किंवा बालबुद्धी आहे म्हणून. हे तर म्हणजे कुठली बुद्धी आहे हेच लेबल लावता येत नाही याला. 1985 सालची गोष्ट आहे. 1985. बापरे. आणि त्यावेळेला मूल 4 वर्षाचं होतं. बापरे. असं आहे. एकदम डेंजर लोक असतात. ते काही लोकांना काही घेणं देणं नाही. डेंजर पेक्षाही भयानक आहे. माणसाच्या जीवनात काय काय प्रसंग येतील ना, काय सांगता येत नाही. शेवटी निर्णय काय झाला त्यांचा? निर्णय असा झाला की आई बाबांनी आले, सांगितलं की सगळ्या घरचा खर्च काय किंमत आहे तो सांगा. एका रेशनवाल्याला सांगितलं की ह्यांना काय पाहिजे ते दे, मी तुला ऍडव्हान्स मध्ये पैसे पाठवून देत राहील. आणि त्यावेळेला काय बँकिंग फँकिंग नव्हतं, मनी ऑर्डर करायचे. बापरे. आता या घटकेला कुठे आहेत ते महाभाग? ते महाभाग आहेत चांगले आहेत. चांगले आहेत, पण ते म्हणजे सर्जो तेरा चक्र आहे सारखे त्याच्यापेक्षा भयानक आहे. असे लोक पण असतात. आश्चर्य आहे सर, असे लोक असतात म्हणजे. आणि अशांना निभवल्या जातं, अशा लोकांचं हे अजून महाद आश्चर्य. कसं आहे माहितीये का, कानफटात मारणारा माणूस असेल ना तर असं होत नाही. हो ना. बिचारे आई वडील घरी होते, बोलले चला मरू सांभाळूया. एक्झॅक्टली. बापरे. हाच मोठा फरक आहे की 4 माणसांना सांभाळायला तयार तो माणूस झाला
याचा अर्थ आधी त्याचीच पत्रिका बघायला पाहिजे की त्या माणसात ते काय हो ना. तो घडलंय. कर्क राशीचा असेल तो. असेल असेल. कर्क राशीला दोष देऊ नका, पण मी घटना नाही सांगतो नाही. तुम्हाला. लोक असे येतात आहेत. अहो काय जीवनामध्ये एक एक लोकांचे प्रवास काय असतात काय सांगता येत नाही, भयंकर असतात. त्यांनी पत्र म्हणजे लिहून सर सरळ शॉकिंग सांगितलं. आहे, खरंच शॉकिंग आहे. ते बिचारे आले, त्यांनी सांगितलं रेशन मला कुठला आहे, त्याला पैसे देतो आणि पुढच्या महिन्यापासून मनी ऑर्डर पाठवतो. आमच्याकडे काय पैशाचे त्याला काय अशी पोस्टल बिस्टलची काही सोय नव्हती एवढी. हा. त्याला बँकेमध्ये सोय नव्हती. तो तुला कॅश आणून देतो, दर महिन्याला देतो आम्ही आणि तुझं खर्च भागवतो, काय करायचं ते कर. बापरे. घर भाडं पण सर याच्यामध्ये टाचणीपासून त्या म्हणजे त्यांच्या मुलीची किती एम्ब्रासिंग पोझिशन झाली असेल ना. काय नाही. ते बोलले मला तर राहायचंय बाबा, ह्या माणसाबरोबरच राहायचंय, मी काही जाणार नाही. तेव्हाच्या काळात असंच होतं सर. हा. आताची हो मुलगी नाही सर. ऐकणार. आजकालच्या मुली तर बाप रे बाप. असं सगळं आहे. त्या कथाकथन आहे, अशा घडामोडी होतात. ही पत्रिका सर एक विचारू का? हा, बोला ना. मे बी सिली क्वेश्चन, पण आता जसं तुम्ही सांगितलं की मंगळ आणि शुक्र असेल तर बहिणीचं दुःख असतं, म्हणजे शुक्राशी संबंधित जे आहे ना तर त्याचं दुःख आहे. मग तसं मंगळाबरोबर चंद्र असेल किंवा बुध असेल तर तसं आईला दुःख किंवा आईचं दुःख किंवा मामाकडचं दुःख वगैरे असं असतं का? मंगळ बुध असेल तर डेफिनेटली माणसाला कोर्ट कचेरी करावीच लागते. हा. असं आहे. कागदपत्र गहाळ होणं, चोरी होणं, लॉस होणं, इन्व्हेस्टमेंट मध्ये फसगत होणं, अशा गोष्टी होतात. सगळी पत्रिका वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्हाला वाचन करता आली पाहिजे. म्हणून रुस्तमे हिंद कोण पण नाहीये. थँक्यू सर. आता आपलं फक्त रुस्तम कोण आहे, मेरे प्यारे भाई और बहनों, हा एकच रुस्तम आहे, बाकी रुस्तम कोण नाही. खरंच आहे सर. बाकी रुस्तम कोणाला म्हणायचंच नाही. मॅनेजमेंट फार महत्वाची. फार फार. दॅट पर्सन मॅनेज. आणि कसं अशा करा. पद्धतीने मॅनेजमेंट आहे का समोरचा अवाक होऊन जाते, ते समजतच नाही काय घडलंय. त्याला कारण वृश्चिक रास आहे ना, म्हणून. हो सर. चंद्रमंगळाची युती आहे. म्हणजे आर सर या पार. 370चा इफेक्ट तिकडे जो अनुभवला ना, हॅट्स ऑफ आहे मोदींना. आर और पार अक्षरशः म्हणजे अपसाइड डाऊन करून टाकलाय त्यांनी. हे अशाच घटना घडतात मॅडम. हो. सगळं असंच आहे. पण तरी वातावरण टेन्स वाटलं सर खूप. वातावरण आपल्याकडे बघा, मी तुम्हाला परत सांगतो मॅडम, सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला बघा काय हो का. भरपूर स्थिती खराब होईल. शनीच्या समोरून बरोबर त्या ठिकाणी रवी जाणार आहे. आता सुद्धा इस्रायल लेबनॉनचं सुरू होऊ शकतं, म्हणजे प्रॉब्लेमच आहे. येस, प्रॉब्लेम आहेत. बरेचसे प्रश्न आहेत या जगामध्ये, प्रश्न मोठे आहेत. हो सर. आता जगातला एक मोठा खुलासा मी सांगू शकत नाही याच्यावरती, पण फार मोठा खुलासा आहे की त्या ह्याच्यामध्ये भयंकर स्थिती उद्भवेल. बरं ठीक आहे, चला आता वेळ झालाय. मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. तुम्हाला काय कळलं नाही ते विचारा, काय आणखी आवश्यकता असेल ते विचारा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे ठेवा. सर आता इथे या मंगळाची दृष्टी स्वतःच्या राशीवर वेळात आहे, मग वृश्चिक राशीचं फळ कसं सांगायचं? तर वृश्चिक राशीचं फळ जे आहे, कधी कधी वृश्चिक राशी लॉस करणारी लॉस आहे. भरपूर प्रमाणामध्ये जर समजा मंगळ हा वृश्चिकेवरती पाहतोय आणि तो निश्चितच निश्चितचा मंगळ वृश्चिकेवरती पाहणार, तर त्यावेळेला नंबर ऑफ ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भुर्दंड भोगावा लागणार ठरलेला आहे. गोचरीने तिथे येईल तेव्हा का? नाही, मूळ कुंडली मधल्या दृष्ट्या. आता गोचर कधी घटना घडणार, कधी घटण्यासाठी तुम्हाला गोचरच पाहायचंय. हा, मग तेच म्हणलं. ते सुद्धा गोचर लावते वेळी तुम्हाला तो कुठला कुयोग येतोय का. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की वृश्चिकेला ज्या वेळेला शनी होता त्यावेळेला मंगळाचा योग कसा होता, षडाष्टक होता की नाही. मग त्यावेळेला वृश्चिकेचा शनी जाते वेळी पर्टिक्युलर त्या बिंदूला महत्व आहे की ज्या बिंदूतून तो जाणार आहे. मंगळ त्याची रेंज
आता मंगळ हा किती अंशाचा आहे? तो 28. 28. मग 28 अंशाला ज्येष्ठा नक्षत्र येतं का? आणि तिथे मीन नवमास येतो. बरोबर. त्यावेळेला घटना होईल. घडणार. पण ते काढता वेळ तुम्हाला तो सारांश तुमच्याकडे पाहिजे. पण तो तसाही शनी समोर आला म्हणजे 8व्या स्थानात आला तर घडला, पण वृश्चिकेमुळे काय म्हणजे वृश्चिक राशी शनी आहे तरी प्रॉब्लेम होतोच, पण मंगळ. सांगतो साहेब, असं आहे बघा, आता लोणेकर साहेब बोलतात ना तुम्ही, तर असं हो आहे सर. हो. की त्याच्या समोरची रास आहे तूळ. तिथून जेव्हा शनी जाईल, जेव्हा मंगळाला पाहिल, मंगळ 28 डिग्रीचा आहे, तर त्यावेळेला ते नक्षत्र जे आहे विशाखा तृतीय चरण, तर विशाखा तृतीय चरणामधून जेव्हा शनी गेला, तो तुळेचा होता. तर तुळेचा शनी हा 2000 किती साली होता, त्याचं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. तो 2014 साली होता. कळलं? म्हणजे आजच्या 10 वर्षापूर्वी. आजच्या 10 वर्षापूर्वी काही गोष्टीमध्ये आपण कलाटणी देणारा शनी म्हणतो, तर ह्याला बराच काळ जो आहे तो घरापासून दूर घेऊन गेला. अच्छा. आणि ते काही ट्रेनिंग सेंटर अमुक तमुक काहीतरी हे असतं. हल्ली तर नोकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. हो बरोबर. मग गोचर तुम्हाला असंच तपासता आलं पाहिजे. अच्छा. कळलं? गोचरीचा बिंदू जो आहे तो तुम्हाला इथे ग्रह 28 डिग्रीचा आहे, तो रेंज मध्ये कधी येईल, आणि समसप्तकच्या रेंजची जी गोष्ट आहे ती तुम्हाला पूर्णपणे विशाखा नक्षत्राच्या तृतीय चरणापासूनच मिळेल. अच्छा. असं आणि सर 28 हे डिग्री. बोला. बोला. नाही, हे रवीचं जे म्हणालात मागे 3 राशी आणि पुढे 3 राशी ह्याच्यावर त्याचा प्रकाश पडतो, पण हा शनी तर बराच लांब आहे, मग त्याच्या बाबतीत कसा विचार करायचा? गोचर आपण बघितलं ना साहेब. नाही आता नाही. हा दुसरा प्रश्न. आपण गोचर बघितला, पण तो तिथे त्याला अप्रोचच नाही आहे, तो राहूयुक्त आहे ना. अच्छा. तुम्ही पहिल्या लेक्चरला नव्हतात, मी सांगितलेलं आहे इट्स अ पार्टिशन. अच्छा. राहू आणि केतू इज अ पार्टिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर झोडियाक और होरोस्कोप. ओके. पार्टिशन एकदा टाकलं की यू आर सेपरेट, यु नो. ओके. म्हणून पृथ्वीची कक्षा आणि चंद्राच्या कक्षेमधला राहू आणि केतू सांगितलेले आहे. इट्स अ पार्टिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर झोडियाक. म्हणून त्यांची गती जी आहे ती विरुद्ध आहे. असं आहे ना. बरं चला ठीक आहे. आता मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. आता चव्हाण मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे? एकच प्रश्न सर माझा. गोचरीचा रवी जेव्हा शनी राहूच्या सोबत येईल तेव्हा काय फळ देईल दशमाचं? सांगतो. आता या ठिकाणी तुम्ही मला सांगा की राहू आणि शनी हे किती अंशाचे आहेत? नंबर 1 कुबेल मॅडम सांगा. राहू 14चा, शनी 7चा. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हस्त नक्षत्रामध्ये जेव्हा रवीचा प्रवेश होईल, आणि हस्त नक्षत्रामध्ये रवीचा प्रवेश जेव्हा होतो, तर त्यावेळेला तारीख असते 22 सप्टेंबर. कळलं? 22 सप्टेंबर म्हणजे मी सायन पद्धती सांगतो तुम्हाला. 22 सप्टेंबरच्या ते पुढे जाऊन शनी किंवा राहू याच्या सोबत जाणार असेल तर एव्हरी इयर प्रॉब्लेम तयार, प्रश्न उपस्थित होतील एव्हरी इयर. अच्छा, आलं लक्षात. म्हणजे त्या ठिकाणी गोचर जेव्हा अप्लाय करायचं आहे तर रवी सुद्धा तुम्हाला विचार करून त्याच्यावरती येणारे संकट, दुःख आणि प्रश्न, अडथळे या सगळ्या गोष्टी पाहिजेत त्याला. सगळ्या गोष्टी पंचपक्षी. एक विचारू प्रश्न. बोला. जर दशमात फक्त राहू असता आणि शनी नसता तर मग ह्यांना व्यवसाय करण्यात यश आलं असतं की कसं? मग फक्त एकटा राहू असता तर? सांगतो. आपण केपलर बद्दलचा विषय मांडू. केपलरचं असं म्हणणं आहे की जर एकटा राहू जर दशम स्थानामध्ये असेल तर जातकाचं जे थिंकिंग आहे ते एकदम दिव्य असतं. आता दिव्य आणि भव्य हा जो भाग आहे तो राहूकडे आहे. जसा एक साधा विचार सांगतो तुम्हाला मॅडम, की आयफेल टॉवर बांधला
त्याचं लॉजिक हो काय असेल? हो, दिव्य आणि अर्थातच. भव्य असणार ना, हो नक्की ना. हो, बरं, त्याचा नक्कीच. उद्देश काय आयफेल बांधून? उद्देश काय? टुरिस्ट, इन्कम ऑफ सोर्सेस, का कलाकृती? कलाकृती पण काय ती आहे सगळ्यांना हा कोण टाकतात सगळंच कलाकृतीच. काय लक्षात नाही आलं मला. कलाकृतीतून पैसे सर. सगळ्याच नाही, अर्थाने तो ऍक्च्युली आहे, म्हणजे ह्या तीनही गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे त्यात. बरोबर आहे. आता आय हो. टेल यू व्हेरी फ्रँकली, देर आर नंबर ऑफ आयफेल टॉवर्स इन अनदर कंट्री. बऱ्याच जगामध्ये बऱ्याच ठिकाणी आयफेल टॉवर सारखी प्रतिकृती बांधलेली आहे. आता फक्त पॅरिसचा जो आयफेल टॉवर आहे तो जागतिक चर्चेचा आहे. मॉरिशस मध्ये सुद्धा आयफेल टॉवर एका गार्डन मध्ये बांधलाय. अमेरिकेमध्ये सुद्धा बांधलेला आहे. ते आर्टिफिशियल आहे. पण रिअल जेव्हा आयफेल टॉवर जो आहे त्याच्यामध्ये लिफ्ट आहेत, त्याला 3 मजले आहेत आणि तो फक्त पॅरिसमध्ये आहे. आणि तिथून अख्खं पूर्ण पॅरिस शेवटच्या मजल्यावरून पाहता येतं. असं आहे. मग जगातली सगळ्यात उंच जी इमारत म्हणजे त्याच्यामध्ये आयफेल टॉवरची गणना होती. आता नाहीये. हो, कारण आता मग त्यांची प्रतिकृती सगळीकडे व्हायला लागली. ओके. येस, मग तिथे काय करेल मनुष्य असा जर विचार केला, आता जसं मी तुम्हाला आणखी उदाहरण सांगतो. आपल्या मुंबईमध्ये भारत पेट्रोलियम आताचं नाव त्याचं आहे, मग पहिला त्याचं जे नाव होतं ते बर्मा शेल होतं. ही कंपनी बांधण्याचं जे काही विजन आहे ते राहूकडे आहे. अच्छा. मग अशा ह्या कटकटीमध्ये एखादा मनुष्य अडचणी येऊ शकतो की नाही? नक्कीच. मग अशा अडचणी निर्माण होतात. आता जे हे बांधलं गेलं भारत पेट्रोलियम, तो काळ होता 1942 साली आणि नेमकं त्याच वेळेला युद्ध झालं, वर्ल्ड वॉर, जागतिक युद्ध झालं, म्हणून काम रेंगाळलं. जागतिक युद्ध. हो. मग अशा अडचणी निर्माण होतात. तुम्ही कोणत्या काळावरती काही गोष्टी करता तर त्यावेळेला होणाऱ्या अडचणी ह्या तुम्हाला तपासता आल्या पाहिजे. सर मग दूरदृष्टी असं पण म्हणता येईल का, राहू असेल का? हो, नक्की. दुसरं राहूचं विजन जे आहे ना ते अतिशय वेगळं आहे. जसं केतूचं विजन जे आहे की त्यागामध्ये जाणं, राहूचं त्याच्या विरुद्ध आहे. तर लोकांना त्याग करायला लावणं. दोन पार्ट आहेत. बरं ठीक आहे, आता वेळ झालाय. तर वेगळी शैली पण निर्माण करतो ना. पण एक मिनिट, विजन मोठं जरी असेल तरी कालांतराने राहू आहे म्हटल्यावर काहीतरी प्रॉब्लेम हा येणारच थोड्या प्रमाणात. हे विजन निश्चित तुम्ही ना सर? कुठलंही बघा. आता बघा असं आहे मॅडम की अटल सेतू बांधला, केवढा मोठा आहे. आश्चर्य आहे ते, आश्चर्य आहे. आता आमच्याकडे उद्या एक मेट्रो चालू होणार आहे एअरपोर्ट ते कप परेड. आश्चर्य आहे. हो सर. आपण एक प्रोजेक्ट राहूकडेच आहे. अच्छा. म्हणजे ऑरे कॉलनी ते कप परेड अशी जी रेल्वे लाईन अंडरग्राऊंड येते ही फर्स्ट अंडरग्राऊंड आहे अशी एवढ्या लांबीची अख्ख्या भारतामध्ये. हो, अटल सेतू तर आपला आता म्हणजे झालं पण, आणि त्यात लगेच 2 हे पण आहेत. एका डॉक्टर लेडी होते आणि आता हल्ली परवा तेरवा म्हणजे असे एक आठवड्यापूर्वी अजून एक. म्हणजे विजन मोठा आहे पण राहू तिथे काम हा करणारच. येस. ओके सर, थँक्यू सर. विजन वेगळं आहे. येस. बरं चला, आता सर वेगळी शैली पण निर्माण करतो ना राहू सर. आता शम्मी कपूरच्या दशमामध्ये सुद्धा सर राहू आहे, त्याने स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली आहे. तशी राहूची पडद्याच्या पाठी राहून काम करणं. एक्झॅक्टली. हो, राहू पडद्याच्या पाठी राहून काम करणं. होय. कलाकृती. आता शम्मी कपूर पडद्यावरती पण होता, पण त्याने वेगळी शैली स्वतःची एक निर्माण केली. त्याची डान्सिंग स्टाईल म्हणा किंवा वगैरे असं. तसं राहू काय दर्शवतो असं म्हणायचं मला. राहू थोडासा सस्पेक्ट पण आहे. राहू थोडासा क्रॅक सुद्धा आहे. बरोबर. राहू अनएस्टिमेटेड आहे. होय. त्याचा आपण एस्टिमेट करू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी राहूकडे. आपण अंदाजच बांधू शकत नाही ती व्यक्ती कशी वागेल. ओके सर, बरोबर सर. थांग पत्ता न लावणं,
थोडक्यात हो 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 सोप्या भाषेमध्ये एखाद्या व्यक्तीचा चांगपंथा न लागणं, न लागणं. होय, बरोबर सर. असं आहे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. आता अमिताभ बच्चनच्या सप्तमात राहू आहे म्हणून त्या ठिकाणी तरी सुद्धा पब्लिकने त्याला डोक्यावर घेतलंच ना. होय होय सर. आज मोहम्मद रफींचा मृत्यू दिवस आहे. 45 वर्ष झाली आज जाऊन. होय 1980 साली ते वारले. असं आहे. बरं, एनिवे धन्यवाद चला सर, आता. छान. हो, धन्यवाद धन्यवाद. चला आता चव्हाण मॅडम, तुम्ही पहिला तुमचा हो सर. प्रतिसाद करा. तर नेहमीप्रमाणे छान झाला. तुमची स्टोरी पण ती ऐकली की मंगळाच्या राशीतला शुक्र पण काय करतो, आंदोलन कसे करतात ते लोक. पण तसाच समोरचा जर का मंगळाचं मिळाला तरच त्यांचं ठाऱ्यावर हे होईल तर ना. मग सेपरेट होतं, मग वाद होतात, हा. भिंत तयार मग होते. वाद होतात, युद्ध तयार होणार. बरोबर. आणि खूपशे बरेचसे रूल्स तुम्ही सांगितले, नियम सांगितले, आणि नियम तुमचे नेहमीच परफेक्ट लागतात. खूप सर नेहमीप्रमाणे छान झाला क्लास. मंगळ शुक्र कसं बहिणीचं दुःख देतो वगैरे खूप छान सांगितलं. आणि इथे लग्नाची डिग्री जी आहे ती 23 अंश आहे आणि रवी पण 23 अंशाचा आहे, लग्नाच्या डिग्री जवळ आहे. करेक्ट. हा, करेक्ट. तो हा तिथे तुला विचार करणं चांगला आहे. गरजेचं आहे. हा. येस येस. हा हा. विचार का करण्याचा आहे, कारण ऑर्बिटमध्ये ना मॅडम, त्यावेळेला तुम्ही बघाल तर तेव्हा प्लॅनेट मुवमेंट मध्ये असतो, त्यावेळेला राशी सुद्धा मुवमेंट मध्ये असते. आणि त्यावेळेला तिथे त्याचं जे अंतर आहे, हे सगळं जे कॅल्क्युलेशन आहे ते हायर लेवलचं आहे. तर तिथे केप्लर बेस्डवरती तुम्हाला नासा आढळेल. आणि त्यावेळेला नासा जन्माला आलं नव्हतं, पण नासा जन्माला आलं तर त्यांनी केप्लरचा आधार घेतला, केप्लरचे नियम पालन केले. आणि केप्लर एवढी हुशार व्यक्ती होती की अख्ख्या युरोपमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये साम्राज्य तयार केलं. आणि दुसरं जे गोचर लावायचं ते ह्याच्या आपल्या नेहमीप्रमाणेच लावायचं ना. हो, आताच जे आहे ते ट्रान्झिस्टर एव्हरीवेअर. मग सायन तुम्ही पद्धतीने लावायचं नाही. नाही सायनला सायन, तिथे निरियनचा वापर नाही करायचा. सायनला सायन ना. हा, येस तेच येस, सायनला सायन. बरोबर बरोबर. सगळं ते आयनाउसच नाही. गोचर तसं काढायला लागेल सायन्स. येस, सायनचं गोचर तुम्हाला एक परमनंट असा मोबाईल ठेवा की ज्याच्यामध्ये सायनचीच कुंडली तुम्ही युटिलाइज करू शकता. असं आहे. बाकी हळदणकर मॅडम सांगतील चांगल्या पद्धतीने. धन्यवाद. पहिला तुमचे धन्यवाद थँक्यू. करतो. थँक्यू. थँक्यू. आता उद्या तुमचा क्लास आहे, ज्या कोणाला यायचं असेल. सर मला ऍड पण बनवून द्या लवकर. ऍड बनवून टाकली पण मी. माझं काम एकदम फास्ट असतं. हो सर. मी सैल काय माहितीये का, काही लोक सैल असतात, काही लोक बैल असतात. तर बैल आणि सैल त्याच्यामध्ये फरक आहे. सैल म्हणजे पाणी कम चहा. ठीक आहे. बरं, हळदणकर मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय मांडा, मग कोमल मॅडम त्या ठिकाणी समारोप करतो. गीता मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे अगदी माझं पूर्ण अनुमोदन आहे की नेहमीसारखाच खूपच सुंदर, खूपच माहितीपूर्ण, आणि आता इतकं स्वतःबरोबर, स्वतःच्या ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना तुम्ही खेचत इथपर्यंत आणलेलं आहे की प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक नवीन दिशा देणारं तंत्र किंवा ज्योतिषातलं नवीन फॅकल्टी ही जेव्हा सांगता तेव्हा खूपच चांगल्या पद्धतीने, मनोरंजक पद्धतीने सुद्धा विद्यार्थी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात आणि नवीन तंत्र चटकन अडॉप्ट करतात. रवी आणि रवीच्या सोबत 90 अंशात असणारे ग्रह या सगळ्याची महती ही शिकवताना आजच्या कुंडलीमध्ये आम्हाला असं वैशिष्ट्य आढळलं सर की एरवी आपण खूपच पारंपरिक पद्धतीने काही गोष्टीमध्ये अडकून राहिलेले आहोत. तसं अडकून न राहता चंद्र एकटाच आहे, मग तो त्याला बळ नाही
असं न म्हणताना सूर्य कुठे बसलाय, सूर्याच्या प्रवासामध्ये कर्क राशी आहे आणि कर्केचा अधिपती एकटा आहे, तरी त्याला भय नाही, कारण त्याला त्याच्या राशीला सूर्याची एनर्जी मिळालेली आहे. तेव्हा त्याला अभय आहे. ऑन द कंट्री त्याच्याकडे तेजही आहे, शिवाय गुरुची दृष्टी आहे. म्हणजे ह्या अशा नवीन दृष्टिकोन तुम्ही केपलर पद्धतीमध्ये दिली. शिवाय मंगळ शुक्र एकत्र आले, सप्तमी षष्ठात गेला. ह्या ज्या पारंपरिक बोजड कल्पनांना आम्ही सगळेजण आतापर्यंत चिकटून होतो, त्याला बगल देत खूप चांगला दृष्टिकोन सर तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना दिलात, की सप्तमी षष्ठात गेला तरी पण तो सूर्याबरोबर बसलेला आहे, तेव्हा तो आपल्या तेजानेच काम करणार. आणि एवढंच नाही तर ते सूर्याचं तेज तिसऱ्या घरापर्यंत गेलं तर तिथे केतू येतो, मग ते मातेचं स्थान आहे, मग ते तिकडे सूर्याचं तेज पोचत नाही. म्हणजेच काय तर त्या काळामध्ये आईला जो महिना चालू असेल बाळाच्या ह्याच्या आधीचा, तेव्हा तिला त्रास भोगावा लागला असेल. हे केवढं मोठं सत्य किंवा कितीतरी असं जिज्ञासा पूर्ती करणारं असं नॉलेज तुम्ही ह्या पत्रिकेच्या निमित्ताने दिलं. तसंच रिकाम्या राशी जरी असल्या तरी पण सूर्याचं तेज तिथं मिळतं आणि त्या तेजाने इतर राशी सुद्धा प्रकाशित होतात, हे इथे खूप चांगल्या पद्धतीने कळतं. मंगळ शुक्र आहे, बहीण नाही, किंवा मंगळाच्या राशीमध्ये बुध बसलाय तर तो काय करेल, शुक्र बसलाय तर तो कोणती फॅकल्टी हाताळेल, मंगळ बसलाय तर तो काय करेल, अशी विविधतेने दिलेली माहिती ही नक्कीच आम्हा विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये अधिक भर टाकते सर. आणि मंगळाची दृष्टी, अंशात्मक, शनीची कलाटणी, या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन या निमित्ताने घेतली. आणि परत परत कोणता ग्रह केव्हा अंशनिहाय आपला दावा साधेल किंवा आपला परिणाम देऊन जाईल याविषयी खूप चांगली माहिती दिली. आणि जाता जाता राहू विषयी माहिती देताना देशोदेशीचे असणारे राहूच्या अधिकारात किंवा राहूच्या कन्सेप्टची हे करणारे आपला हा कुठला तो आयफेल टॉवरचं उदाहरण देऊन आणि आणखी काही 2-3 उदाहरणं तुम्ही अशी बोलकी दिली की सहज विद्यार्थ्यांना कळून गेलं की राहू हा अनप्रेडिक्टेबल असा ग्रह आहे. तेव्हा त्याला जर आपल्याला जाणायचं असेल तर तो असंच करेल इथे बसलाय असं नाही, तर त्याचा आपल्याला अभ्यास अंशनिहाय आणि त्याच्या सानिध्यात येणारा ग्रह याच्या निहाय करायला हवा. ही खूप चांगली माहिती. शिवाय धनुराशीबाबत तुम्ही नेहमीच बोलत असता, आजही तुम्ही धनुराशीची भरभरून माहिती दिली, तेव्हा खूपच चांगला क्लास, खूप लक्षात राहील असा. आणि कोणत्याही पद्धतीने पत्रिका बघायची झाली तरी ऐनावशाप्रमाणे केपलरच्या हे लावून आपण पत्रिका नक्की काढून पाहावी, म्हणजे आपल्याला काही न कळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं चटकन मिळतील आणि आपण उत्तरापर्यंत लवकर जाऊ. तेव्हा सर क्लुप्त्या देत देत तुम्ही विद्यार्थ्यांना पुढे नेत आहात, हे तुमचं कौशल्य आहे. या सगळ्यासाठी मी तुमचे खूप खूप धन्यवाद अदा करते. थँक्यू. धन्यवाद. कुबल मॅडम समारोप करा. होय होय, आता समारोपच करते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला आणि इथे जमलेल्या सर्वांचं स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आणि हळदणकर मॅडम आज तर तुम्ही एकही मुद्दा सोडला नाही, आता मला सांगायलाच काही नाही, पण अतिशय छान म्हणजे चांगला केला समारोप. तर मी फक्त एवढंच सांगेन की ही धनुलग्नाची पत्रिका आहे, म्हणजे लग्न आणि रास दोन्ही एकच आहे. तर ते हे अर्थकारणाचं लग्न आहे असं तुम्ही म्हणालात. आणि ह्या मंगळ शुक्र पण इथे पंचमात म्हणजे मेष राशीतच आहे. मग तुम्ही शुक्र फायनान्सचा कारक असं म्हणाले आणि मंगळ गणित, म्हणजे त्यामुळं तो जातं MBA फायनान्स झाला. आणि पुढे त्याचं म्हणजे अगोदर त्याची परिस्थिती चांगली नाही, पण नंतर त्यांनी
त्याची परिस्थिती कशी सुधारली ते पण, आणि दुःख कोणाचं येईल तर ते तुम्ही पहिल्याच लेक्चर पासून सांगितलंच आहे की केतू आणि राहू जिथं जिथं येईल तिथपर्यंत त्या सूर्याचं काय रश्मी म्हणा, किरण म्हणा किंवा तेज म्हणा ते पोचत नाही. त्यामुळं ऑब्वियसच आहे की इथे त्याला चतुर्थाचं आणि दशमाचं म्हणजे दुःख हे आलंच. आणि मग बाकीचं सगळ्यांना म्हणजे एक रास म्हणजे मेष रास, वृषभ रास, त्याच्यानंतर मिथून, कर्क आणि गुरुजीचं बसलं म्हणजे सिंह, ह्या सगळ्यांना त्यांनी तेजोमय केले. त्यामुळं त्या त्या ग्रहांचे त्याला चांगले परिणाम मिळाले. आता एवढंच सांगते, बाकी मॅडमनी सगळं सांगितलं. आणि ते राहूचं मला पण आवडलं की एकटा राहू असताना जातकाचं विजन पण हे दिव्य असतं, त्याचं थिंकिंग पण, म्हणजे हे बऱ्याच ह्याच्यात आम्हाला पण अनुभवायला आलेलं आहे. तर सर सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला कोटी कोटी वंदन आणि कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. मला कळतं. थँक्यू सर. सर शुभ